सर्व विद्यार्थ्यांनी आपापले माईक बंद करा, माईक म्यूट करा सर्वांनी. सुजल कांबळे, सुप्रिया दास. सर्व विद्यार्थ्यांनी सगळे माईक म्यूट करायचे आणि व्हिडिओ ऑफ करायचे. प्रश्नोत्तराच्या वेळेस प्रश्नोत्तर विचारताना फक्त माईक तुम्ही अनम्यूट करा. माईक ऑन केलं. आजचे कला वाणिज्य विषयाचे तिसरे व्याख्यानमालाचे पुष्प आणि या व्याख्यानमालेमध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी, कला वाणिज्य शाखेचे सर्व विभाग प्रमुख, माननीय बाबळे सर, माननीय चव्हाण सर आणि सर्व सहकारी बंधू भगिनींचे या व्याख्यानमालेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आपल्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प कॉमर्ससाठी चिटणीसाची कार्यपद्धती या व्याख्यानाने सुरुवात झाली. काल आपले दुसरे पुष्प गुंफविण्यात आले, कॉमर्ससाठी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, आणि आज कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांसाठी
अतिशय विद्यार्थ्यांचा आवडता आणि स्कोरिंगचा विषय अर्थशास्त्र या विषयाचे आज आपले तिसरे व्याख्यान. आणि या व्याख्यानमालेला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व कला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांचे, त्याचबरोबर सर्व सहकारी अध्यापकांचे, माननीय विभाग प्रमुखांचे सर्वांच्या वतीने श्री म्हाळसाकांत ज्युनियर कॉलेजच्या वतीने या व्याख्यानाचे मी स्वागत करते. आणि व्याख्यानाची सुरुवात तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छिते. काही विद्यार्थी गुगल मीटच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत आणि बरेचसे विद्यार्थी हे आपले युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत. या दोन्ही माध्यमातील विद्यार्थ्यांनी आजच्या या व्याख्यानाचा अगदी पुरेपूर लाभ घ्या. काही शंका असतील तर व्याख्यान शेवटी तुम्हाला अनम्यूट केलं जाईल आणि त्यावेळेस तुम्ही तुमच्या शंका विचारायला हरकत नाही. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागातील सेवा ज्येष्ठ प्राध्यापिका जाधव मॅडम यांनी करावे अशी नम्र विनंती. नमस्कार. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री म्हाळसाकांत ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने माननीय प्राचार्य व प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, सर्व अध्यापक आणि विद्यार्थी मित्र यांच्या सर्वांच्या वतीने आजचे जे प्रमुख वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर जया दहावारे मॅडम यांचे सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय लाडके सर, उपप्राचार्य श्री गायकर सर, विभाग प्रमुख वाणिज्य विभाग प्रमुख श्री बुर्डे सर आणि कला विभाग प्रमुख श्री चव्हाण सर, वाबळे सर, सर्व अध्यापक, माझे सहकारी अध्यापक वर्ग आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आपलं सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत. महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय लाडके सर यांच्या संकल्पनेतून श्री म्हाळसाकांत वेबिनार सिरीज या सेमिनारच्या वतीने आपण आज अर्थशास्त्र या विषयाचे व्याख्यान आयोजित केलेले आहे. आणि या व्याख्यानासाठी आपल्याला ज्या प्रमुख व्यक्त्या लाभलेल्या आहेत त्या डॉक्टर जया दहावारे मॅडम, श्री संत तुकाराम प्रशासक मंडळाचे कला वाणिज्य व BBA महाविद्यालय वडगाव मावळ या ठिकाणी त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या कार्याचा किंवा अनुभवाचा आपल्याला निश्चितच फायदा होईल. आपल्या महाविद्यालयाच्या वतीने त्यांची ओळख ही मॅडम करूनच देतील. त्यांनी रिलायबल पब्लिकेशन यामधून अर्थशास्त्र या विषयाचे लेखन केलेले आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आपल्याला निश्चितच फायदा होईल. मॅडमची जर ओळख करून द्यायची असेल तर मॅडम ह्या आपल्या संस्थेच्या किंवा आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. कारण मॅडमचे सर्व शिक्षण BA, MA, MPhil, PhD हे आपल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राध्यापक रामकृष्ण मोरे विद्यालय महाविद्यालय या ठिकाणावरून झालेले आहे. त्यामुळे त्या आपल्या संस्थेच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्या आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे. त्यामुळं संस्थेविषयी विद्यालयाविषयी त्यांना आपल्या माहिती आहे. परंतु तरी देखील मॅडम मी तुम्हाला आमच्या विद्यालयाविषयी थोडक्यात माहिती करून देते. आमच्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय लाडके सर यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे विद्यालयात नेहमी आयोजन केलेले असते आणि या आयोजनाच्या संदर्भात गेल्या 14 सप्टेंबर 2020 पासून म्हाळसाकांत वेबिनार सिरीज
आयोजित केलेली आहे आणि या सेरीजच्या माध्यमातून सायन्स विभाग, कॉमर्स विभाग, कला विभाग या विभागांच्या विविध विषयांचे व्याख्याने आयोजित केलेली आहेत. त्यासाठी तज्ञ अध्यापक आपण बोलवलेले आहोत आणि या तज्ञ अध्यापकांचा अनुभवाचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना मिळत आहे. मॅडम, आमच्या कॉमर्स विभागामध्ये एकूण 7 डिव्हिजन आहेत आणि 7 डिव्हिजन मध्ये जवळजवळ 560 विद्यार्थी हे शिक्षण घेत आहे. तसेच कला विभाग या विभागाच्या 3 डिव्हिजन असून जवळजवळ 200 पर्यंत विद्यार्थी हे काय करत असतात, शिक्षण घेत आहेत. असे एकूण 750 पर्यंत विद्यार्थी हे विद्यालयात शिकत आहेत. विद्यार्थी संख्या जरी जास्त असली तरी देखील आमच्या विद्यालयाला यशाची परंपरा ही जास्त चांगली आहे, अतिशय उत्कृष्ट आहेत. आमचे विद्यार्थी हे अतिशय हुशार, होतकरू, कष्टाळू आहेत आणि गुणी आहेत. सर्व विद्यार्थ्यांचा गेल्या वर्षाचा जर कॉमर्स विभागाचा रिझल्ट पाहिला तर तो 95% लागलेला आहे. कला विभागाचा रिझल्ट हा 80% लागलेला आहे. कॉमर्स विभागात जी विद्यार्थिनी पहिली आलेली आहे कुमारी साळुंके सोनाली, हिला 92% मार्क मिळून ती सर्व विषयांमध्ये प्रथम आलेली आहे. तसेच ज्या विषयांचे जे टॉपर आहेत किंवा जे फर्स्ट विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी देखील 95, 96, 97 अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी मार्क मिळविलेले आहेत. अकाउंट या विषयामध्ये सोनाली साळुंखे हिला 100 पैकी 98 मार्क मिळालेले आहेत. तर ऋषिकेश बारकुल याला देखील अकाउंट या विषयामध्ये 100 पैकी 98 मार्क मिळालेले आहेत. कला विभागाचे विद्यार्थी देखील यांची देखील यशाची परंपरा अतिशय उत्कृष्ट आहे. गेल्या वर्षी कला विभागात गोपीचंद शिंदे व वैभव शिंदे या 2 विद्यार्थ्यांना 88% मार्क मिळून हे विद्यार्थी प्रथम आलेले आहेत. त्यामुळे आमच्या विद्यालयातील यशाची परंपरा ही अतिशय उत्कृष्ट आहे. आजच्या या कठीण काळामध्ये विद्यार्थी स्वयं अध्ययन पद्धतीने शिक्षण घेत असून सर्वसाधारणपणे ते आपला अभ्यास पूर्ण करत आहे आणि आमचे प्राचार्य देखील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम आयोजित करत आहेत आणि या उपक्रमांच्या माध्यमातूनच ह्या सिरीजचं आपण आयोजित केलेलं आहे, व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे आणि या व्याख्यानमालेमधून आपल्या मार्गदर्शनाचा, आपल्या ज्ञानाचा आमच्या गुणी विद्यार्थ्यांना, हुशार विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल आणि विद्यार्थी बोर्ड परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास होतील. कारण आजची परिस्थिती ही अतिशय कठीण आहे. स्वयं अध्ययन पद्धतीने विद्यार्थी अभ्यास करत आहे आणि आपल्या मार्गदर्शनाचा, आपल्या ज्ञानाचा आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय फायदा होईल आणि विद्यार्थी बोर्ड परीक्षेत अतिशय उत्तम पद्धतीने यश संपादन करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करून माझे प्रास्ताविक संपवितो. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर आजचे जे व्याख्यात्या आहेत त्यांचा थोडक्यात परिचय करून देण्याचं मला जे आज भाग्य लाभलेलं आहे त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी आभार मानते. आजच्या व्याख्याता प्राध्यापक डॉक्टर जया ढावारे या मॅडमचा थोडक्यात परिचय तुम्हाला मी करून देऊ इच्छिते. त्यांचा परिचय झाला नाही, परिचय झाल्यानंतर मॅडम सुरू करा. मॅडमचा परिचय करून देण्याचं मला जे सौभाग्य लाभले त्यासाठी धन्यवाद. मॅडमचे पूर्ण नाव प्राध्यापक डॉक्टर सौ जया ढावारे. त्यांचं शिक्षण MA, MPhil, PhD इकॉनॉमिक्स आणि मॅडमचं सर्व शिक्षण हे आपल्याच जे महाराष्ट्रात नंबर 1 नंबरचं जे कॉलेज म्हणून गौरवण्यात आलेलं आहे प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय, या विद्यालयात मॅडमने आपली आत्ताच नुकतीच डॉक्टरेट पदवी संपादन केलेली आहे. आणि मॅडमने एमफिल करताना त्यांनी 11वा 12वा वित्तायोग यांचा तुलनात्मक अभ्यास या विषयामध्ये मॅडमनी MPhil पदवी मिळवलेली आहे. त्याचबरोबर मॅडमचा PhDचा विषय हा अन्न सुरक्षा योजनेचा पूर्ण भारतातील मॅडमने आत्ताच अभ्यास पूर्ण करून विद्यापीठातून मॅडमला डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे.
त्याचबरोबर श्री संत तुकाराम प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान आणि बीबीए कॉलेज वडगाव मावळ या ठिकाणी मॅडम अर्थशास्त्र विषय शिकवितात. त्याचबरोबर आता तुमच्याकडे जे 12वीचं रिलायबल आहे, या रिलायबल मध्ये स्वतः मॅडमची 2 प्रकरणं आहेत आणि मॅडम हे रिलायबल लिहित असताना त्यांनी विद्यार्थ्यांचा बारीक अभ्यास करून प्रश्न उत्तर, मुलांचा स्वाध्याय सोप्या भाषेमध्ये देण्याचा मॅडमने खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, तालुका आणि जिल्हा स्तरावर मॅडमचे रिसर्च पेपर हे पब्लिश झालेले आहेत आणि आता त्या सध्या SYTY BA BCom या वर्गाला मॅडम अर्थशास्त्र विषय शिकवण्याचं काम करतात. मॅडमचा आवडीचा विषय हा पब्लिक फायनान्स असून त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दिला. यासाठी सर्वांच्या वतीने त्यांचे मी आभार मानते आणि यापुढे मॅडमनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी अशी मी आजच्या व्याख्याता प्राध्यापक डॉक्टर जया धावारे मॅडमला विनंती करते. प्राध्यापक डॉक्टर जया धावारे. नमस्कार. मला इथे बोलवल्याबद्दल तुमच्या महाविद्यालयाचे आणि माझे वरिष्ठ प्राध्यापक वर्ग तसेच माझे गुरुवर्य पवार मॅडम यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. तरी आत्ताच मॅडमनी मुलांबद्दल सांगितलेलं आहे की मुलं फार हुशार आहेत, कष्टाळू आहेत, की जेणेकरून तुम्ही त्यांचा सपोर्टेड सिस्टीम चांगल्या प्रकारे आहे म्हणून मुलं इथपर्यंत जात आहेत आणि तुमचा मुलांचा टक्केवारीचा रँकही खूप छान प्रकारे आहे की जेणेकरून विद्यालय त्यांना फार चांगल्या सुविधा उपलब्ध करून देते, त्यांना सपोर्टिंग करते. तुमच्या शिक्षणाच्या पद्धती, तुमचा मायाळूपणा हा त्याच्यामध्ये येत असतो, त्याच्यामुळे मुलंही चांगल्या पद्धतीने अभ्यास करत असतात. तरी मी प्राध्यापक जया धावारे मॅडम तुम्हाला अर्थशास्त्राविषयी चर्चा करत आहे. अर्थशास्त्र विषयाबद्दल बोलायचं म्हटलं तर अर्थशास्त्र विषय हा आपल्याला जन्मापासून तर मरेपर्यंत आपल्या जीवनाशी तो निगडीत असतो. की कसा की अर्थशास्त्र हा आपण आपल्या आपल्या जीवनामध्ये आपण तो अभ्यास करत असतो की जेणेकरून आपण पाहतो की काही आपल्याला घ्यायचं असेल तरी तिथं किंमत मोजावी लागते, की आपण वित्त व्यवहार वस्तूची देवाणघेवाण करायला लागलो तरी आपल्याला तिथे आपल्याला पैसे मोजावे लागतात. तरी आपल्याला अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तकाचं जेव्हा मी पाहिलं त्यावेळेस तुम्हाला अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये एकूण 10 चॅप्टर दिलेले आहेत. तर या 10 चॅप्टर मध्ये तुमचं पहिलं चॅप्टर आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. दुसरं चॅप्टर आहे तुमचं की मागणीचे विश्लेषण. तिसरं चॅप्टर आहे तुमचं उपयोगिता विश्लेषण. चौथं चॅप्टर आहे तुमचं पुरवठा विश्लेषण. 5वं चॅप्टर आहे तुमचं बाजाराचे प्रकार. तसेच 6वं चॅप्टर आहे तुमचं निर्देशांक आणि 7वं चॅप्टर आहे राष्ट्रीय उत्पन्न. तसेच 8वं चॅप्टर आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार आणि 9वं चॅप्टर आहे तुमचं भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. तसेच शेवटचं चॅप्टर आहे तुमचं भारताचा विदेशी व्यापार. तसेच तुम्ही विद्यार्थी 6वी पासून ते आतापर्यंत तुम्ही अर्थशास्त्र विषय हा शिकत आलेला आहात, तरी सुद्धा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट ह्या अगोदरच क्लिअर झालेल्या असतील. त्याचप्रमाणे आपण पहिल्या चॅप्टर बद्दल बोलणार आहोत की सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. अर्थशास्त्र हा विषय असा आहे की जोपर्यंत आपण तो कन्सेप्ट लक्षात घेत नाही तोपर्यंत तो आपल्या लक्षात राहत नाही. प्रत्येक वेळेस अर्थशास्त्राचा जर अभ्यास करायचा असेल तर अगोदर त्याची कन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. काय म्हणतात हे तुमच्या लक्षात येईल. पहिलं चॅप्टर आहे आपलं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल बोलायचं झालं तर काय, सूक्ष्म म्हणजे काय तर लहानातला लहान भाग. लहानातला लहान भाग म्हणजे काय की अंश भाग. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्ष अर्थशास्त्रही म्हटलं जातं. याच्यामध्ये काय होतं की लहानातल्या लहान भागाचा किंवा एका घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष अर्थशास्त्र म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र. स्थूल म्हणजे काय, मोठा. केव्हा मोठा होतो जेव्हा अंश किंवा एक एक घटक मिळून जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो भाग मोठा बनला जातो किंवा स्थूल बनला जातो. ज्यावेळेस तो भाग स्थूल बनतो त्यावेळेस तो मोठा असतो. म्हणजेच की समुच्चयाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. जेणेकरून की आता सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय की एक व्यक्ती,
वैयक्तिक घटक, उदाहरणार्थ की पूर्ण जंगल आहे, की जंगलाचा अभ्यास करायचा आहे का नाही, की एका झाडाचा, म्हणजे एका घटकांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ते सूक्ष्म अर्थशास्त्र असतं. आणि जेव्हा आपण अनेक घटकांचा अभ्यास करतो तेव्हा ते आपलं स्थूल अर्थशास्त्र असतं. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्लिशमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. आणि हा मायक्रो शब्द हा ग्रीक शब्दापासून तयार झालेला असून हा 1933 मध्ये अस्लो विद्यापीठामध्ये रॅग्नर फ्रिश यांनी, हे नॉर्वेजियन अर्थतज्ञ आहेत, यांनी प्रथम हा. आणि समग्र लक्ष अर्थशास्त्र म्हणजे काय, तर मॅक्रोज हाही ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. आणि मॅक्रोज म्हणजे मोठा, म्हणजेच की मोठ्या समुच्चयाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. आता स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आपण काय पाहायचं, की स्थूल अर्थशास्त्रामध्ये कशा कशांचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक घटकांचा अभ्यास समुच्चयाचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये काय येईल, उत्पन्न येईल तुमचं, रोजगार येईल, त्यावेळेस सर्वसाधारण किंमत सिद्धांत येतील तुमचे, आर्थिक वृद्धी विकासाचे सिद्धांत येतील, तसेच विभाजनाचा सिद्धांत येईल. स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करताना उत्पन्न व रोजगाराचा सिद्धांत म्हणजे सिद्धांताचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. म्हणजे की काय, बेरोजगार, उत्पन्न, उत्पादन यांचा अभ्यास केला जातो. तसेच सर्वसाधारण किंमत सिद्धांतामध्ये काय येईल, की सर्वसाधारण किंमत निश्चित पातळी कशी केली जाते, तेजी मंदी कशी केली जाते, किंवा तेजी मंदीच्या काळामध्ये आपण काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रात करतो. तशीच आर्थिक वृद्धी आणि विकास, की देशाचे आर्थिक विकास कशावरती आहे, आर्थिक वृद्धी कशावरती आहे, त्याच्यासाठी आपण कुठली उपाययोजना केल्या पाहिजेत, तो अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. तसेच विभाजनाच्या सिद्धांतामध्ये काय आहे, की आपण उत्पादन घटकांवरती अभ्यास केला जातो. उत्पादन घटक कुठले कुठले आहेत आपले, की खंड, वेतन, व्याज, नफा, संयोजक यांच्याशी त्यांचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. तसेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मी सांगितलंच आहे, की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपण वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो, जेणेकरून वस्तूची किंमत निश्चिती कशी ठरवली जाते. किंमत निश्चिती ही मागणीचे विश्लेषण तसेच पुरवठ्याचे विश्लेषण या बाबतीत केली जाते. त्याच प्रकारे उत्पादन घटकांची किंमत निश्चिती कशी केली जाते. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत कसे केले जातात. आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये काय आहे, की उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, सूक्ष्म अर्थशास्त्राचे आपल्याला जर महत्व पाहिजे असेल तर तो अर्थशास्त्राविषयी आपल्याला किंमत निर्धारणासाठी महत्वाचा वाटतो. मुक्त सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट हॅलो सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जर आपल्याला पाहिजे असेल या चॅप्टर मध्ये, तो वैयक्तिक घटकांचा अभ्यास म्हणजे काय, तर सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब, वैयक्तिक किंमत यांसारख्या लहान वैयक्तिक घटकांचा अभ्यास आपण या सूक्ष्म अर्थशास्त्रात करत असतो. तसेच किंमत निश्चितीच्या सिद्धांत बाबतीत सांगायचं झालं तर सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किमती कशा ठरवल्या जातात याचा अभ्यास आपण या सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. तसेच की सीमांत तत्वांचा वापर ही संकल्पना येथे सूक्ष्म अर्थशास्त्रात अभ्यासली जाते, की सीमांत तत्वांचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्ते या बाबतीत कसा आर्थिक निर्णय घेतात यांचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आधारे करण्यात येतो. सेकंड चॅप्टर आहे आपलं की उपयोगिताचे विश्लेषण. उपयोगिता आपलं सेकंड चॅप्टर
की उपयोग, की जी वस्तू आपल्याला, की ज्या वस्तूमध्ये आपला गुणधर्म आहे की आपली गरज भागवण्याचा, की गरज पूर्ण करण्याचा, ती वस्तूमध्ये जो गुणधर्म आहे की वस्तूची विशिष्ट गरज पूर्ण करण्याचा जो गुणधर्म ज्या वस्तूमध्ये असतो किंवा ज्या वस्तूच्या बाबतीत असतो किंवा त्या वस्तूमध्ये आढळला जातो त्याला उपयोगिता असे म्हणतात. उपयोगिता म्हणजे काय? एखादी समजा आपल्याला उदाहरणार्थ की आपल्याला भूक लागलेली आहे. मग भूक भागवण्याची उपयोगिता कशामध्ये आहे? की आपण जे अन्न सेवन करणार आहोत त्याच्यामध्ये उपयोगिता त्याच्यामध्ये आपल्याला मिळते. आता उपयोगितेचे काही प्रकार आहेत, की उपयोगितेचे काही प्रकार रूप उपयोगिता आहे, स्थूल उपयोगिता आहे, अजून सेवा उपयोगिता आहे, ज्ञान उपयोगिता आहे, अजून स्वामित्व उपयोगिता आहे किंवा काल उपयोगिता आहे. जर रूप उपयोगिता म्हटले तर काय आहे, की वस्तूचे आकारमान येतं, की वस्तूचे आकारमान बदलून जी वस्तू तयार केली जाते त्याला आपण रूप उपयोगिता म्हणतो, की जेणेकरून कच्चा माल आपण ज्यासाठी वापरतो आणि कच्च्या मालापासून जेव्हा आपण वस्तू बनवतो त्यावेळेस तिथे रूप उपयोगिता आपल्याला जाणून येते. उदाहरणार्थ काय, की लाकूड आहे आणि आपण लाकडापासून आपण एखादी वस्तू तयार करतो किंवा खुर्ची किंवा लाकडी खेळणी तयार करतो, ती म्हणजे रूप उपयोगिता. स्थूल उपयोगितामध्ये काय सांगता येईल, की एखादं स्थळ आहे की स्थूल उपयोगितामध्ये काय सांगता येईल, की स्थळ उपयोगितामध्ये की स्थळ बदलल्याने वस्तूची उपयोगिता बदलते. स्थळ बदलल्याने म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला वस्तूंची उपयोगिता बदलत असते. समजा आपण जर थंडीच्या ठिकाणी गेलो तर साहजिकच आपण लोकरी कपड्यांची मागणी करू शकतो, की आपल्याला त्यामुळे की थंडीच्या ठिकाणी गेल्यामुळे आपण लोकरी कपड्यांचं गरज भासते, त्यामुळे आपण लोकरी कपड्यांचा उपयोग करून घेतो. तसेच की सेवा आहे. सेवांच्या बाबतीत काय आहे, की व्यक्तिगत सेवा पुरवणे या उपयोगितामध्ये काय येईल, की आपण व्यक्तिगत सेवा पुरवणे म्हणजे काय, की आपण जर आजारी पडलो तर नक्की डॉक्टरांकडे आपण जाऊन आपली सेवा आपण त्यांच्याकडनं घेऊन आपण आपली उपयोगिता पूर्ण करू शकतो. समजा एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्या बाबतीत आपण त्यासाठी डॉक्टरांकडे जातो. म्हणून मग त्यांच्याकडनं जी सेवा आपल्याला मिळते ती म्हणजे आपल्याला सेवा उपयोगिता असते. ओके. तसेच आपल्याला शिक्षण म्हटलं, ज्ञान म्हटलं, ज्ञान उपयोगितामध्ये आपलं शिक्षण येते, की जेणेकरून आपण शिक्षकांना घेतलेलं शिक्षण हे आपलं ज्ञान उपयोगितामध्ये मोजलं जातं. तसेच स्वामित्व उपयोगिता, वस्तूची मालकी ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे म्हणजे ही स्वामित्व उपयोगिता. स्वामित्व उपयोगिता म्हणजे काय असेल, की बाबा आपली एक वस्तू आहे आणि आपण ती दुसऱ्यांना देणार आहे आणि ती त्याचा उपभोग घेणार आहे. की म्हणजेच काय, की जेव्हा ग्राहक दुकानदाराकडे येतो तेव्हा त्याची उपयोगिता झाली किंवा ते त्याचं स्वामित्व झालं. ओके. तसेच आपल्याला काल उपयोगिता, काळानुसार वस्तूंमध्ये उपयोगिता निर्माण होत असते. उदाहरणार्थ विद्यार्थी परीक्षेच्या काळात पुस्तकांचं वाचन करतात. तसेच मी सांगितलं की जेव्हा काळानुसार म्हणजे की जसं जसा काळ येतो तशी तशी आपण उपयोगिता घेत असतो वस्तूंची. तर उन्हाळ्यामध्ये आपण काय करतो, थंड पाणी पितो म्हणजेच की काळानुसार, की उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त असल्यामुळे आपल्याला तहान लागते आणि आपण ते थंड पाण्याचं सेवन करतो. तसंच काय आहे, की जेव्हा मुलांची एक्झाम येते त्यावेळेस मुलं पुस्तकांचा वापर करतात किंवा परीक्षेच्या काळामध्ये मुलं अति जास्त पुस्तकांचा वापर करून अभ्यास करत असतात. ओके. आता उपयोगितेचे दोन संकल्पना आहेत, की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता म्हणजे काय? त्यावेळेस आपण संपूर्ण उपयोगिता मिळते त्यावेळेस आपल्याला ती एकूण उपयोगिता असते. आणि सीमांत उपयोगिता म्हणजे काय? तर आपण जेव्हा एकूण नग घेतो आणि त्या शेवटच्या नगापासून जी जास्तची उपयोगिता आपल्याला मिळाली असते ती असते आपली सीमांत उपयोगिता. एकूण आता उपयोगितेचा एक नियम आहे, की जेव्हा सीमांत उपयोगिता ही आपल्याला मिळते तेव्हा ती शून्य किंवा ऋण भागामध्ये असते, की जेणेकरून आता आपण 10 ऍपल घेतलेले आहेत. ज्यावेळेस आपण पहिला ऍपल खाऊ त्यावेळेस पहिलं आपण फ्रूट खाऊ त्यावेळेस आपल्याला ती पूर्णच्या पूर्ण आपल्याला उपयोगिता मिळते. म्हणजे तेवढे आपण एक्साइटेड असतो, की तेवढी आपल्याला भूक असते, की आपण तेवढे घेतो. त्याचं मिळालेलं समाधान हे आपल्याला पूर्ण मिळालेलं असतं. त्यावेळेस आपण दुसरं वस्तूचा उपभोग घेऊ किंवा ऍपल खाऊ त्यावेळेस आपल्याला त्यापेक्षा पहिल्यापेक्षा आपल्याला कमी समाधान मिळालेलं असतं. का तर आधी आपलं समाधान पूर्ण झालेलं असतं, परंतु आपण नंतर थोडे समाधानी असतो किंवा त्यापासून मिळालेली उपयोगिता ही आपल्याला कमी असते.
त्यावेळेस आपण तिसरं खाऊ, त्यावेळेस आपली एकूण उपयोगिता वाढलेली असते, परंतु ही आपल्याला शेवट जेव्हा सीमांत उपयोगिता असते ती कमी असते. म्हणून याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं, जेव्हा आपण अधिक नगांचा उपभोग घेत असतो त्यावेळेस आपली सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत गेलेली असते. सीमांत उपयोगितेचा नियमच काय सांगतो, की जेव्हा जास्त वस्तूंची आपण उपभोग घेत असतो त्यावेळेस आपल्याला मिळालेली उपयोगिता ही कमी कमी होत जाते, आणि जेव्हा एका ठिकाणी असं असतं की ती भरपूर उपयोगिता मिळालेली असते त्यावेळेस आपलं पूर्णपणे समाधान झालेलं असतं. आणि नंतर जरी आपण उपभोग घेण्याचा प्रयत्न केला किंवा उपभोग जरी घेतला तरी त्याच्यापासून मिळालेलं समाधान हे ऋण असतं, किंवा हे आपल्याला कमी कमी मिळालेलं असतं, किंवा त्याचं ऋण ह्याच्यामध्ये विभाजन होत असतं. आता उपयोगितेची जर म्हटलं की महत्व सांगायचं म्हटलं तर काय, उपभोक्त्यांसाठी उपयुक्त आहे. त्यावेळेस जास्त उपयोगिता मिळण्यासाठी वस्तूंमध्ये विविधता, जास्त उपभोग जर आपल्याला घ्यायचा असेल तर ज्याची आपल्याला गरज आहे ती गरज ही आपल्याला ज्या वस्तूंची आपल्याला जास्त गरज आहे ती आपण तीच वस्तू उपयोगितेसाठी किंवा उपभोगासाठी घेऊ शकतो, आणि त्या वस्तूपासूनच आपल्याला मिळालेली उपयोगिता ही जास्त असते. किंवा यामध्ये पण काय आहे की सरकारसाठी काय उपयुक्त आहे का, शासनाला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी या आखणी करण्यासाठी ज्यावेळेस सरकार काही आपल्याला नवीन नवीन सेवा किंवा सुविधा पुरवत असतं त्यावेळेस आपल्याला त्या हव्याशा वाटतात, पण जेव्हा त्यांची आपल्याला सवय होते त्याच्यानंतर तेव्हा मग ते आपल्याला कमी किंवा त्याचं महत्व आपल्याला हे कमी कमी जाणवत जातं. जेव्हा आता आपण बुलेट ट्रेन पाहतोय, बुलेट ट्रेन जेव्हा चालू होईल त्यावेळेस आपल्याला त्याचं उपभोग घेण्याचं हे आपल्याला जास्त एक्सायटेड असू शकतो, जास्त एक्सायटेड असतो. पण नंतर आपण जर ती रेग्युलर चालू झाली तर आपण त्याचा उपभोग हळूहळू कमी घेऊ किंवा तिच्याबद्दलचा एक्सायटेडपणा आपला हा कमी कमी होत जाईल. हा उपयोगितेचा सिद्धांत जर हा पाहिला, किंवा हा उपयोगितेचा सिद्धांत हा मागणीच्या आधारावरती आधारित असल्यासारखं वाटतं. जेणेकरून कसं की मागणीचा सिद्धांत काय सांगतो की जर वस्तूची किंमत जर कमी झाली तर साहजिकच मागणी वाढते, आणि मागणी जर कमी झाली तर किंमत जर कमी झाली तर मागणी वाढते, आणि किंमत जर वाढली तर मागणी ही कमी होते. अशा प्रकारे आहे. जास्त जर आपल्याला उपयोगिता, जास्त जर आपल्याला नगसंख्या मिळाल्या तर त्याच्याबद्दलची आपली उपयोगिता ही कमी कमी होत जाते. उपयोगितेचे काही वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य आहे की व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे, की व्यक्तिनिष्ठ की आपल्याला कसं असतं की आपल्यासाठी उदाहरणार्थ डॉक्टरांसाठी स्टेथोस्कोप हा फार महत्वाचा आहे, की जेणेकरून त्याला पेशंटचं निदान करण्यासाठी स्टेथोस्कोप गरजेचा असतो, परंतु तेवढाच गरजेचा पेशंटसाठी असतो का, तर नाही. म्हणून ही व्यक्तिनिष्ठ म्हणजे व्यक्तीनुसार वेगवेगळी उपयोगिता असते. नैतिकदृष्ट्या तटस्थ अशी काही वस्तू आहेत की ज्या ह्या तटस्थ आहेत की त्या वापरल्या जातात, त्याचा उपयोग हा आपण चांगल्या व वाईट ह्या दोन्हीसाठी केला जातो, त्यावेळेस ही उपयोगिता तटस्थ असते. मग याच्यामध्ये काय सांगता येतील की आपण चाकू घेतो. चाकू हा आपल्या दोन्हीसाठी, भाजी कापण्यासाठी असतो, आणि आपलं एखाद्याला इजा पोहोचवण्यासाठी चाकूचा वापर केला जातो. तसंच आहे की उपयोगिता व उपयुक्तता यामध्ये फरक आहे. ज्यावेळेस आपण उपयोगिता व उपयुक्तता यामध्ये फरक असा आहे की जी आपण उपयोगिता आहे, ज्या वस्तूमध्ये उपभोग घेण्याचा गुणधर्म आहे तो गुणधर्म हा उपयुक्त असतो, पण हा व्यक्तीच्या वरती डिपेंड असतो. त्यावेळेस समजा उदाहरणार्थ दूध, सर्वसाधारण माणसाने जर दूध जर हे ग्रहण केलं तर त्याची उपयोगिता आणि उपयुक्तता ही आपल्याला सारखीच वाटते, परंतु जर एखाद्या दारू पिणाऱ्या किंवा व्यसन करणाऱ्या जर व्यक्तीने जर दारूचं सेवन केलं तर त्याच्यामध्ये उपयोगिता आहे, पण उपयुक्तता आहे का, नाही का, तर ती शरीरासाठी हानिकारक आहे. ओके. तसंच आपण पाहिलं उपयोगिता व आनंद ह्या संकल्पना पाहिल्या तर काही वेळेस काय असतं की आपण ज्या वस्तूचा उपभोग घेणार असतो तर ती आपल्यासाठी उपयुक्त असते, परंतु ती आपल्याला आवडत नसते किंवा त्याच्यापासून आपल्याला आनंद मिळत नसतो. तर उदाहरणार्थ काय सांगता येईल की जेव्हा आजारी व्यक्ती असते आणि आजारी व्यक्तीला इंजेक्शन घेणं किंवा गोळ्या खाणं हे आवडतं का, नाही आवडत, पण तरी सुद्धा ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतं, म्हणून ते आपल्याला घेणं गरजेचं असतं. ओके. की आता उपयोगिता व समाधान यामध्ये काय सांगता येईल की आपण ज्या वस्तूचं सेवन करणार आहोत
त्या वस्तूमध्ये समाधान मिळणं आपल्याला फार गरजेचं आहे. जर आपल्याला जास्त भूक लागलेली असेल त्यावेळेस जर आपण अन्न ग्रहण केलं तर नक्कीच आपलं समाधान होतं आणि आपण समाधानी होतो. परंतु जर आपल्याला भूकच नाहीये आणि तरी देखील आपण ते अन्न ग्रहण करण्याचा प्रयत्न केला किंवा ग्रहण केलं तर त्याच्यापासून आपल्याला समाधान मिळत नाही. तसेच उपयोगिता ही उपयोगिता ही बहुपर्यायी सुद्धा आहे. बहुपर्यायी म्हणजे काय? की एक वस्तू ही अनेक गोष्टींसाठी उपयुक्त असते. उदाहरणार्थ आपली लाईट असो. लाईट ही आपली उपयोगिता आहे किंवा आपण उपभोग घेणारं ते साधन आहे. पण त्याच्या थ्रू आपण अनेक गोष्टींचा उपभोग घेत असतो. जेणेकरून की लाईट असल्यामुळे आपण धुलाई यंत्र वापरू शकतो. आपण इस्त्री वापरू शकतो. आपली लाईट घरातल्या लागतात, टीव्ही वापरू शकतो. की आता आपलं याच्या बाबतीत म्हटलं तर आपण मोबाईल म्हणू शकतो, की मोबाईलमुळे आपण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला वापरायला मिळतात, की आजकालचं उदाहरण म्हटलं तर स्मार्टफोन. स्मार्टफोनमध्ये अनेक ॲप्स आहेत, अनेक माहिती आहे, Google आहे, की आपण एकच मोबाईल उपयोगाचा आहे, परंतु त्याच्या बाबतीत आपल्याला पूर्ण जगाची माहिती मिळत असते. ओके. तसेच उपयोगितेचा मागणीचा आधार. उपयोगिता ही मागणीवरती आधारित आहे. जर उदाहरणार्थ की आपल्याला एखादी आजारी व्यक्ती आहे आणि ती आपल्याला औषधांची मागणी करते. म्हणजे की मागणीचा आधार म्हणजे काय? की उपयोगितेसाठी मागणीचा आधार म्हणजे की आजारी व्यक्ती आहे आणि तिला औषधांची गरज आहे आणि ती औषधांची मागणी करत असते. ओके. आता आपलं तिसरं चॅप्टर आपण पाहणार आहोत की मागणीचे विश्लेषण. आता मागणीच्या विश्लेषणामध्ये आपले 2 प्रकार आहेत. एक तर मागणीचे विश्लेषण आणि तुम्हाला 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये मागणीचे विश्लेषण आणि त्याच्यामध्ये मागणीची लवचिकता असे अ आणि ब असे 2 दिलेले आहेत. तर मागणी म्हणजे काय सांगता येईल, की आपण फक्त मागणी करतो, की आम्हाला ते पुस्तक हवंय. म्हणून त्याला आपण मागणी म्हणू शकतो का? नाही. मागणी म्हणजे काय? तर ते पुस्तक घेण्याची आपल्याकडे तेवढी क्रयशक्ती असायला हवी किंवा तेवढे आपल्याला पैसे असायला हवे. म्हणजे पैसे असायला हवे. ज्यावेळेस आपण त्या पुस्तकाची मागणी करतो, पैसे देऊन ते विकत घेतो आणि त्याचा पुरेपूर उपभोग घेतो, त्यावेळेस तिथे ती मागणी सक्सेसफुल होते किंवा त्याला मागणी असे म्हणतात. नुसती इच्छा ठेवणं गरजेचं आहे का? की बाबा मला ते पुस्तक घ्यायचंय, पण तुम्ही त्याचा उपभोग घेताय का? नाही घेत किंवा ते तुम्ही नाही घेत. मग तेव्हा ती मागणी होईल का? नाही होणार. म्हणजेच की काय खरेदी शक्तीचे पाठबळ लाभलेली इच्छा म्हणजे मागणी होय. जेणेकरून आपल्याकडे ती वस्तू घेण्याची क्रयशक्ती आहे आणि तिचा आपण पुरेपूर उपभोग घेतो. त्यावेळेस केलेली मागणी म्हणजे ही मागणी असते. तर उदाहरणार्थ काय सांगता येईल, की आपण कपड्यांची मागणी करतो. उन्हाळ्यामध्ये आपण पांढऱ्या कपड्यांची मागणी करतो. थंडीमध्ये आपण लोकरीच्या कपड्यांची मागणी करतो. मागणी करतो म्हणजे काय आपण ते खरेदी करतोच. आत्ताचं लेटेस्टचं उदाहरण बघूयात आपण, की आता मास्कची आपण कोरोना आल्यामुळे आपण मास्कची मागणी जास्त करतोय. ओके. म्हणजे का करतोय? का तर ते आपण त्याचा उपभोग घेतोय आणि ती आपण मागणी ते आपण घेतोय का तर त्याची आपल्याला गरज आहे आणि आपण ती घेऊन त्याचा उपभोग घेतोय किंवा त्याचा वापर करतोय. म्हणजेच की मागणी म्हणजे की आपण इच्छा ठेवणं व ती खरेदी करून त्या वस्तूचा उपभोग घेणं म्हणजे मागणी. आता याच्यामध्ये काय आहे, की मागणीचा नियम. मागणीचा नियम आपल्याला काय सांगतो? तुम्हाला शिकवलंच असेल. आत्तापर्यंत तुमचे काहीतरी 7 चॅप्टर शिकून झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचा मागणीचा नियम काय सांगतो? की बाबा इतर परिस्थिती कायम असताना जर वस्तूची किंमत जर कमी झालेली असेल, तर आपोआप मागणी वाढते आणि वस्तूची जर किंमत वाढली तर साहजिकच मागणी ही कमी होते. आता हे आपल्या व्यवहारातलं आहे. आपल्या चालता बोलता व्यवहारातलं उदाहरण आहे किंवा आपण स्वतः ते अवलंबतो, की जेव्हा आपण एखाद्या वस्तू घेण्यास जातो मार्केटमध्ये, जर त्या वस्तूची जर किंमत कमी असेल, समजा इव्हन आता मार्केटमध्ये भाजीपाला म्हणजे मेथीची भाजी फारच महाग आहे, की ₹25 आहे आणि मग आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर काय करतो, ती जर ₹25 असेल तर आपण ती एकच घेऊन येतो. तर बाबा ती महाग आहे, तिची किंमत वाढलेली आहे म्हणून तिची मागणी आपोआप कमी होते आणि ती जर ₹10 दिली असती, तर आपण साहजिकच 2 गड्ड्या तरी आपण ती घेऊन येतो. याच्यावरून असं कळतं, की ज्यावेळेस वस्तूची जर किंमत कमी झाली, तर त्यावेळेस मागणी तेवढ्याच प्रमाणात वाढते आणि
मागणी वस्तूची जर किंमत वाढली तर मागणी ही कमी कमी होत जाते. याच्यामध्ये काय आहे, एक आता ग्राफ तुम्हाला दाखवलेला असेल की समजा आता की आपलं एक्स आणि वाय तुम्हाला आकृती दाखवलीच असेल की समजा एक्स आणि वाय आहे. वाय एक्स अक्षावरती तुमचं वस्तूंची नगसंख्या आहे, किंमत आहे सॉरी, आणि वाय अक्षावरती तुमची मागणी आहे, त्या किंमत आहे. ज्या वेळेस तुम्ही 10 रुपयाचे सफरचंद घेता, सफरचंद 10 रुपयाचे तुम्हाला 1 किलो मिळतात, त्यावेळेस तुम्ही ती साहजिकच जास्त घ्याल, 5 किलो घ्याल. आणि ते जर सफरचंद तुम्हाला 20 रुपये किलोने दिले तर साहजिकच तुम्ही ते 4 किलो घ्याल. आणि ते सफरचंद तुम्हाला जर 30 रुपये किलोने दिले तर इकडे तुम्ही साहजिकच ते 3च किलो घ्याल. आणि ते सफरचंद तुम्हाला नंतर 40 रुपयांनी दिले तर ते साहजिकच तुम्ही 2च किलो घ्याल. म्हणजे जशी जशी किंमत वाढत जाते तशी तशी तुमची मागणी ही कमी होत जाते. आणि ज्यावेळेस मग हा रकाना पाहिला तर मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे हा खाली उतरत जाणारा असतो. मागणीचा नियम म्हटले की तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की बाबा मागणीचा नियम काय आहे की इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते आणि वस्तूची जर किंमत वाढली तर मागणी कमी होते. त्यावेळेस तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे की बाबा वस्तू आहे आणि तिची किंमत वाढत जातीये म्हटल्यावरती इकडे तिची मागणी कमी होत जाणार आहे. आणि जर किंमत जर कमी झाली तर वस्तूची मागणी ही वाढत जाणार आहे. तर मागणीचे काही प्रकार आहेत. मागणीचे प्रकार आहेत, एक तर प्रत्यक्ष मागणी आहे, 2 अप्रत्यक्ष मागणी आहे, 3 पूरक मागणी आहे, 4 संमिश्र मागणी आहे आणि 5 स्पर्धात्मक मागणी आहे. प्रत्यक्ष मागणीमध्ये काय सांगता येईल की आपल्याला ती प्रत्यक्ष उपभोगायची की कोणाच्या थ्रू नाही येणार, ते आपण घेणार आणि उपभोगणार आहोत, ती म्हणजे प्रत्यक्ष मागणी. म्हणजे काय की आपल्याला भूक लागलेली आहे, आपण जाणार, अन्न ताटात वाढून घेणार आणि ते उपभोगणार, ही काय झाली आपली प्रत्यक्ष मागणी झाली. अप्रत्यक्ष मागणी म्हणजे काय सांगणार की उत्पादन घटक येतात की बाबा जसं करून मी सांगितलं की अप्रत्यक्ष मागणीमध्ये काय उत्पादन घटकांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते. कशी असते की आपल्याला उत्पादन तयार करायचे, मग आपण उत्पादन घटकांची मागणी करणार आणि मग ती वस्तू तयार करणार आणि मग तिचा उपभोग घेणार. यामध्ये काय देतं की उत्पादन घटकांची केलेली मागणी ही आपली अप्रत्यक्ष मागणी आहे. प्रत्यक्षात तिचा लगेच उपभोग घेता येतो का? नाही. आपण उदाहरणार्थ मी सांगितलं की बाबा लाकूड घेणं, लाकडापासून आपण निरनिराळ्या वस्तू तयार करणं आणि नंतर तिचा उपभोग घेणं, म्हणजेच लाकडाची आपण जेव्हा मागणी करतो त्यावेळेस ती आपली अप्रत्यक्ष मागणी असते. पूरक मागणी, पूरक मागणीमध्ये काय सांगता येईल की 2 गोष्टी पूरक आहेत एकमेकांना, आपल्याला एक गोष्ट घेऊन चालणार नाही की तिच्याबरोबर ती आपल्याला दुसरी गोष्ट सुद्धा घ्यावी लागेल. पूरक मागणीमध्ये मग आता 2 गोष्टी, उदाहरणार्थ काय असेल की आपण ज्यावेळेस कार घेतो त्यावेळेस कार घेण्याबरोबरच आपल्याला इंधनाची गरज लागते, पेट्रोलची गरज लागते, डिझेलची गरज लागते, त्यावेळेस आपण ते सुद्धा खरेदी करणार. तसंच आपला मोबाईल ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस त्याच्याबरोबर तुम्हाला सिम कार्डही घ्यावं लागतं. सिम कार्ड घेतल्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला रिचार्जही मारावं लागतं. म्हणजेच की हे पूरक मागणी आहे. नुसतं मोबाईल घेऊन चालणार आहे का? तुमची गरज भागणार आहे का? नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सिम कार्डची मागणी करावी लागणार आहे आणि सिम कार्डच्या मागणीबरोबर तुम्हाला ही रिचार्जची पण मागणी करावी लागणार आहे. म्हणजेच की हे पूरक मागणीचं उदाहरण आहे. आता संमिश्र मागणी. संमिश्र मागणी म्हणजे काय की अशी एक वस्तू आहे की जिचा उपयोग हा सगळेजण घेऊ शकतात. जसं सांगितलं की विजेचा उपयोग आपण सगळ्या गोष्टींसाठी करतो. लाईट्स, टीव्ही, मोबाईल चार्जिंग करणं, वॉशिंग मशीनसाठी आपण जे विजेचा अशी एक वस्तू की जी सर्व वस्तूंसाठी किंवा सर्वांसाठी ती उपयोगी असते. आता स्पर्धात्मक मागणी. स्पर्धात्मक मागणीमध्ये काही तुमच्या पर्यायी वस्तू येतील. सॉरी, पर्यायी वस्तू म्हणजे काय की बाबा साखर आहे, साखरला पर्याय काय आहे की गुळ आहे, पिठी साखर आहे की बाबा आपल्याला एखादा गोड पदार्थ करायचा आणि साखर जर अवेलेबल नसेल तर आपण साहजिकच पिठी साखर वापरू शकतो किंवा आपण गुळही वापरू शकतो. आजकाल तर आता याच्यामध्ये तर आपण सगळेजण काळा चहा पित असतो. काळा चहा बरोबर कोणी कोणी साखर असूनही बाबा
की गुळाचा चहा पितो की का तर ते आयुर्वेदिक आहे की याच्यामध्ये काय याला काय म्हणायचं स्पर्धात्मक मागणी की आपल्याला याच्यामध्ये पर्यायी वस्तू असल्या पाहिजेत. समजा आपण चहा जर नसेल तर आपण कॉफीवरती आपलं काम चालवू शकतं. ओके. आता आपण आपला मागणी जो आपण सांगितला मागणीचा नियम की बाबा तो वरून खाली येणारा का असतो किंवा त्याची कारणे काय असतील हे जर विचारलं तुम्हाला परीक्षेमध्ये की बाबा मागणीचा नियम स्पष्ट करा आणि त्याची मागणी हा वरून खाली येणारा वक्र का असतो त्याची कारणे द्या. तर याच्या बाबतीत काय सांगाल की इथे प्रथम काय येतं की ते घटता सीमांत उपयोगितेचा नियम लागू पडतो. आपण घटता सीमांत उपयोगिताचा नियम पाहिलाच की बाबा जेव्हा आपलं उपभोग वाढतो तेव्हा सीमांत उपयोगिता ही आपली कमी होते. म्हणजे की वस्तूंची नगरसंख्या वाढते त्यावेळेस सीमांत उपयोगिता ही आपली हळूहळू कमी होत जाते. त्याचप्रमाणे त्याच कमी होत जाते. म्हणून मागणीचा वक्र हा खाली खाली येत जाणारा असतो. उत्पन्न परिणाम म्हणजे काय तर उत्पन्न आपण मागणी केव्हा करतो मागणीची आपली व्याख्याच काय आहे की जेव्हा आपल्याकडे ती वस्तू उपभोगण्यासाठी क्रय शक्ती आहे किंवा त्याच्यावरती पैसे खर्च करून ती उपभोगण्याची आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे त्यावेळेसच ती मागणी समजली जाते. मग आपल्याला जर मोबाईल घ्यायचा आहे आणि आपल्याकडे तेवढी क्रय शक्तीच नाही किंवा तेवढे पैसेच जर अवेलेबल नसतील तर आपण तो घेऊ शकतो का नाही आणि ती वस्तू न घेतल्यामुळे आपण केलेली मागणी खरी ठरते का नाही ती फक्त आपली इच्छा ठरते. ओके. उत्पन्न परिणाम याच्यावरती उत्पन्न परिणाम काय येईल की जर आपलं उत्पन्नात जर वाढ झाली तर साहजिकच आपल्या मागणीमध्ये वाढ होते आणि मागणीत जर वाढ झाली तर साहजिकच पुरवठ्यामध्ये सुद्धा वाढ केली जाते. म्हणजेच की उत्पन्न जर आपलं वाढत गेलं तर त्याचा मागणीवर परिणाम होतो. उत्पन्न वाढलं तर आपण मागणी करू आणि उत्पन्न नाही वाढलं तर आपण मागणीच नाही करणार. ओके. नेक्स्ट आहे की आपलं पर्यायीचा परिणाम. पर्यायीचा परिणाम म्हणजे काय एका वस्तूऐवजी आपण दुसरी वस्तू खरेदी करणं. एका वस्तूऐवजी दुसरी वस्तू म्हणजे की एका वस्तूला हा दुसरा वस्तू पर्याय असणं गरजेचं आहे. म्हणजेच की आता कोणी स्मार्टफोन घेतं किंवा ऍपलचा फोन घेतं. मग ज्यांची क्रयशक्ती आहे ऍपलचा फोन घेऊन ते घेऊ शकतात. पण आपल्याकडे तेवढी क्रयशक्ती नसेल तर आपण साहजिकच कुठला घेऊ शकतो सॅमसंगचा घेऊ शकतो ओप्पोचा घेऊ शकतो. आता बऱ्याच काही कंपन्या आहेत आपण त्या खरेदी करू शकतो. म्हणजे ऍपलच्या फोनला पर्यायी दुसरे फोन असतातच. सॉरी. नेक्स्ट आहे की आपली उपयोगिता विविध उपयोगी वस्तू की एक वस्तू अनेक गरजा पूर्ण करू शकते. जेणेकरून की सांगितलं की वीज आहे की ती अनेक गरजा आपल्या भागवू शकते की बाबा मोबाईल आहे की त्या आपल्या अनेक गरजा भागवू शकतात. नवीन उपभोक्ते जर तयार झाले म्हणजेच की जर ग्राहकांमध्ये जर नवीन ग्राहक वर्ग जर निर्माण झाला तर साहजिकच मागणीमध्ये वाढ होते. आणि एक महत्वाचं म्हटलं की लोकसंख्येमध्ये जर वाढ झाली तर साहजिकच मागणीमध्ये देखील वाढ होत जाते. तसेच आपण आता मागणीची लवचिकता पाहणार आहोत. मागणीची लवचिकता म्हणजे काय किंवा ज्या प्रकारे फ्लेक्झिबल म्हणजे मागणीची लवचिकता म्हणजे इतर गोष्टी जर स्थिर असतील तर वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास त्या वस्तूच्या मागणी कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूची मागणी वाढते. ओके. मागणीची लवचिकता म्हणजे कसं असतं की ही फ्लेक्झिबल झाली की बाबा ज्या प्रमाणात वाढली त्या प्रमाणात ती कमी झाली. ज्या प्रमाणात किंमत वाढली त्या प्रमाणात मागणी कमी झाली. मग त्या लवचिकतेचे प्रकार म्हणजे काय की बाबा पूर्ण लवचिक मागणी, दुसरा आहे पूर्ण अलवचिक मागणी, तिसरा आहे लवचिक मागणी, चौथा आहे आपलं अल्प लवचिक मागणी आणि एकक लवचिकता मागणी. पूर्ण लवचिक मागणीमध्ये काय होईल की किंमत अल्प प्रमाणात जर कमी झाली तर मागणी ही किमतीमध्ये जर अल्प प्रमाणात जर वाढ झाली असेल तर मागणी ही शून्य होते. म्हणजे मागणीत काहीही वाढ होत नाही किंवा मागणी काहीही कमी जास्त होत नाही. म्हणजेच की काय झालं की मागणी ही खूप पूर्ण लवचिक झालेली आहे. उदाहरणार्थ आपण असं सांगू की बाबा की आपण किंमत अल्प प्रमाणात वाढली आहे तर आपण मागणी काहीच करत नाही. समजा मोबाईलच घेऊयात. मोबाईल जर आपण
जास्त किंमत वाढली तर आपण आहे त्याच्यावरतीच काम करू शकतो, आपण ती घेऊ शकत नाही. किंवा आता मोबाईलच्या किमती जर फार वाढल्या तर आपण ते घेऊ का? नाही घेऊ. आहे त्याच्यातच आपलं काम चालू ठेवू. तर अलवचिक मागणी. पूर्ण अलवचिक मागणीमध्ये काय सांगता येईल, की किमतीत काहीही वाढ किंवा घट झाली तरी मागणीत काहीच बदल होत नाही. म्हणजे किमती कितीही वाढवा आणि कितीही कमी करा तरी मागणीमध्ये घट होणार आहे का? नाही. याच्यामध्ये आपल्याला काय उदाहरण सांगता येईल? किंवा मीठ आहे. मिठाची मागणी कितीही वाढवतात, कितीही कमी होतात, आपण ती घेणारच. ओके. आत्ताच्या ह्याच्यामध्ये सांगितलं तर मास्क पण आहे. मास्कच्या किमती कितीही वाढू द्यात. आता 10 रुपयाला मिळते. नंतर आपल्याला 50 रुपयाला जरी ती मिळालं, तीच मास्क आपल्याला नंतर 50 रुपयाला मिळालं तरी सुद्धा आपण त्याची नक्कीच खरेदी करू शकतो. कारण का ते मिठाप्रमाणे आता झालेलं आहे. त्याचप्रमाणे तेल आहे, आपलं रेशनिंग आहे. आपल्या त्याच्या किमती कितीही वाढल्या आणि कितीही कमी झाल्या तरी त्याच्यामध्ये काय बदल होणार आहे का? त्या मागणीमध्ये काय बदल होणार आहे का? नाही होणार आहे. तसंच आहे की लवचिक मागणी. किंमत कमी झाली असता मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. ओके. आपण याच्या बाबतीत काय सांगू शकतो, की किंमत जर कमी झाली तर मागणी अतिशय प्रचंड वाढते. कांदा घेऊयात, किंवा आता कांदा मार्केटला फार महाग आहे. तो जर सगळ्यांनी 10 रुपये किलोने दिला तर साहजिकच आपण साठा करण्यासाठी आपण तो भरपूर प्रमाणात आपण त्याची मागणी करू शकतो. ओके. अलवचिक मागणी. किंमत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यास मागणी अल्प प्रमाणात घटते. म्हणजे किमती मोठ्या प्रमाणात कांद्याचं सांगू शकतो, की जरी किंमत मोठ्या प्रमाणात वाढली तरी मागणी ही कमी होणार आहे का? नाही होणार. अल्पशा प्रमाणात कमी होईल, की बाबा तिथं 10 किलो कांदे घ्यायचे तिथं आपण 5च किलो कांदे घेऊ. परंतु मागणी ही तेवढीच राहणार आहे किंवा मागणी ही अल्पशा प्रमाणात कमी होणार आहे. एकक लवचिक मागणी. एकक लवचिक मागणी म्हणजे काय? की जितक्या प्रमाणात किंमत कमी होईल तितक्याच प्रमाणात मागणी वाढते. हे उदाहरण आपण की जो मागणीच्या नियमाबरोबरच पाहिलेलं आहे, की जशी मागणी वाढते तशी जशी किंमत वाढते तशी मागणी कमी होते आणि जशी किंमत कमी होते तशी मागणी कमी होते. ओके. आता लवचिकतेचे काही प्रकार लवचिकतेचे काही प्रकार आहेत आपण, की उत्पन्न लवचिकता आहे, पूर्ण लवचिकता आहे, त्याच्यामध्ये शून्य लवचिकता आहे, एक उत्पन्न लवचिकता आहे, एकापेक्षा कमी उत्पन्न लवचिकता आहे, एकापेक्षा जास्त उत्पन्न लवचिकता आहे. आता ऋण उत्पन्न लवचिकतेमध्ये काय सांगता येईल, की उत्पन्न वाढले म्हणजे मागणीमध्ये घट होणे. उत्पन्न वाढले की मागणीत जेव्हा आपल्या घट होते. उत्पन्न वाढू नये आपण जर मागणीत जर वाढ नसेल करत तर ती आपली ऋण उत्पन्न लवचिकता समजली जाते. शून्य उत्पन्न लवचिकता. शून्य उत्पन्न लवचिकता म्हणजे काय, की उत्पन्नामध्ये जेवढी वाढ होते तेवढेच मागणीत वाढ होत नाही. म्हणजे किती जरी मागणी वाढली तरी किती जरी उत्पन्न वाढले तरी मागणीमध्ये वाढ होत नाही. ओके. एकक उत्पन्न लवचिकतेमध्ये काय सांगता येईल, जेवढ्या प्रमाणात उत्पन्न वाढते तेवढ्याच प्रमाणात तुमची मागणी देखील वाढली जाते. तिथे आपण आपलं उत्पन्न आधी जिथे आपल्याकडे 10 रुपये आहे आणि आपण एकच वस्तू घेतोय आणि तिथे जर नंतर जर आपलं उत्पन्न हे 20 रुपये झाले तर आपण साहजिकच तेवढ्याच एकच्या ऐवजी आपण 2 वस्तू तिथे खरेदी करू शकतो. आता एक पेक्षा कमी उत्पन्न लवचिक मागणी. उत्पन्न जेवढ्या प्रमाणात वाढते तेवढ्या प्रमाणात आपली मागणी वाढत नाही. त्यावेळेस एक पेक्षा उत्पन्न लवचिकता असते. एक पेक्षा जास्त उत्पन्न लवचिकता केव्हा असते? जेव्हा उत्पन्न हे वाढलेले असते पण त्या प्रमाणात मागणी त्यापेक्षा जास्त वाढते. म्हणजे उत्पन्न जरी वाढलेले असते, उत्पन्न जरी वाढले पण तेवढ्या प्रमाणात वाढते का मागणी? त्यापेक्षा जास्त जेव्हा मागणी वाढते त्यावेळेस ती एक पेक्षा जास्त मागणी असे म्हणतात. आता किंमत लवचिकता. किंमत लवचिकतामध्ये ज्या प्रमाणात किमतीमध्ये बदल होतात त्याच प्रमाणामध्ये मागणीत बदल होतात त्यावेळेस त्याला किंमत लवचिकता म्हटलं जातं. आणि छेदक लवचिकता म्हणजे की वस्तूची किंमत बदलली असता त्या वस्तूच्या पर्यायी वस्तूंची मागणी वाढते किंवा पर्यायी वस्तूंची मागणी बदलते. म्हणजेच त्याला काय म्हणायचं? छेदक लवचिकता. ज्यावेळेस आपण पर्यायी वस्तूंची मागणी करतो, समजा ती वस्तू आपल्याला घेण्यासाठी आपलं तेवढं उत्पन्न नसेल तर आपण ती पर्यायी जी वस्तू आहे आपण तिची मागणी करत असतो. आता मागणीवर निर्धारक करणारे घटक कोणते कोणते आहेत तोही तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, की बाबा मागणीवरती निर्धारक करणारे घटक तुम्ही स्पष्ट करा. मग काय? वस्तूचे स्वरूप कसे आहे, की चैनीच्या वस्तू असतील, सुखसोयी वस्तू असतील, जीवनावश्यक वस्तू असतील,
पुस्तके असतील, औषधे असतील, अन्नधान्य यांची मागणी ही अलौकिक मागणी आहे. ओके, म्हणजे मग आपण काय करतो की वस्तूचे स्वरूप म्हणजे वस्तूचे स्वरूप बघून आपण मागणी केली जाते. सौंदर्य प्रसाधने असतील त्यावेळेस ज्या आपण वस्तूच्या रूपावरून वस्तूची मागणी करतो त्याला वस्तूचे स्वरूप असं म्हटलं जातं किंवा वस्तूंच्या स्वरूपावरून सुद्धा मागणी ही ठरवली जाते की बाबा चांगली वस्तू असेल, दिसायला छान असेल, तिचा उपयोग चांगला असेल तर आपण ती मागणी घेऊ शकतो. नंतर आहे की पर्यायी वस्तूंची उपलब्धता. पर्यायी वस्तूंची उपलब्धता म्हणजे काय सांगता येईल की आपण चहाच्या ऐवजी आपण कॉफी घेऊ शकतो, लिंबू सरबताऐवजी आपण थम्सअप वगैरे घेऊ शकतो. त्यावेळेस ही आपली पर्यायी वस्तूंची उपलब्धता म्हणजे ज्यावेळेस आपण पर्यायी वस्तूंची मागणी करत असतो सॉरी त्यावेळेस त्याला अलौकिक किंवा लवचिक मागणी असं म्हटलं जातं. वस्तूंचे अनेक उपयोग तो एक घटक आपल्याला मागणीच्या निर्धारणामध्ये महत्वाचा वाटतो की बाबा अनेक वस्तूंना उपयोगी आहेत जी म्हणजे आपला मोबाईल म्हणा किंवा वीज म्हणा की जेणेकरून याचा उपयोग आपल्याला इतर गोष्टींसाठी सुद्धा करता येतं. तसेच पूरक वस्तू आहेत. पूरक वस्तूमध्ये काय सांगितलं की बाबा पूरक वस्तू म्हणजे की आपण मगाशीच पाहिलं की बाबा मोबाईलला सिम कार्डची गरज आहे. आपल्याला आपलं गाडी जर फोर व्हीलर घ्यायची असेल तर त्याला पेट्रोलची गरज आहे आणि गरजेची तीव्रता. गरजेची तीव्रतामध्ये आपल्याला काय सांगता येईल की बाबा ही वस्तू आपल्याला किती गरजेची आहे त्यावरून आपण ती मागणी करत असतो. आता आपलं पुरवठ्याबद्दल आता मी पुरवठ्याबद्दल आपलं चौथं चॅप्टर आहे की पुरवठा. पुरवठ्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल की पुरवठा म्हणजे काय की पुरवठा आणि इथं मुलांना काय असं वाटतं की साठा आणि पुरवठा एकच असतो, परंतु असं आहे का साठा आणि पुरवठा एक मानला जात नाही का? कारण आपण साठा आणि पुरवठा केव्हा एकत्र मानला जातो जेव्हा नाशवंत वस्तू असतात त्यावेळेस साठा आणि हा पुरवठा एकत्र मानला जातो किंवा समान मानला जातो का तर आपण ज्या नाशवंत वस्तू आहेत त्यांचा आपण साठा करून ठेवू शकत नाही. उदाहरणार्थ भाजीपाला असेल, टोमॅटो असेल, आपण त्यांचा साठा करून ठेवतो का? नाही. त्यांचे आपण लगेच आपण तो विकतो किंवा पुरवितो. पुरवठ्यामध्ये की शब्दार्थ अर्थ म्हणजे की पुरवणे. एखाद्याला वस्तूची गरज आहे आणि आपण ती पुरवितो म्हणजेच की तो झाला आपला पुरवठा. म्हणजे एकूण साठ्यापैकी ज्यावेळेस आपण त्यातील काही नग इतरांना पुरवतो त्यावेळेस त्याला पुरवठा असं म्हटलं जातं. तसेच की पुरवठ्यामध्ये अजून काही सांगता येईल आपल्याला की आपल्याजवळ काही धान्य आहेत आणि शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचं तांदूळ आहे आणि आता ते तांदळाचा त्याच्याकडे साठा आहे आणि तो इतरांना पुरवायचा आहे किंवा तो विकायचा आहे. ज्यावेळेस आपण तो विक्रीसाठी काढतो त्यावेळेस त्याला आपण पुरवठा असे म्हणतो. आणि पुरवठा वक्र हा आपला कसा आहे किंमत वाढली असता पुरवठा वाढला जातो. मग ते कसं आहे की बाबा उत्पन्न जर वाढलं, उत्पन्न वाढली की मागणी वाढते आणि जेव्हा मग बाजारपेठेमध्ये कळतं की बाबा वस्तूची मागणी जास्त प्रमाणात वाढते त्यावेळेस साहजिकच किंमत वाढवली जाते आणि किंमत आणि मागणीच्या आधारे उत्पादक हा काय करत असतो पुरवठाही वाढवत असतो. नेक्स्ट आपला आहे की बाजार म्हणजे काय की आपला बाजार हा खेड्यापासून ते शहरापर्यंत व तसंच आपल्या इतर देशांपर्यंतही पोहोचलेला आहे. बाजार म्हणजे काय तर आपण आपल्या वस्तू उत्पादित केलेल्या वस्तू ह्या विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये आणणं किंवा तिथं ते विकण्याचं किंवा वस्तू विनिमयाचं जे स्थळ किंवा ठिकाण असतं त्याला बाजार असं म्हटलं जातं. बाजाराचे पण काही प्रकार असतात की स्थळानुसार असतो, काळानुसार असतो आणि स्पर्धात्मक असतो. स्थळानुसार म्हटलं तर स्थानिक बाजारपेठ म्हणजे की एक राष्ट्रीय बाजारपेठ असेल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल, जागतिकही बाजारपेठ असेल की बाबा आपण ज्यावेळेस व्यापार करतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण एकमेकांमध्ये व्यापार करतो राष्ट्रीय याच्यावरती त्यावेळेसही ते ठिकाण आपलं बाजारपेठेचं किंवा व्यापाराचं असतं. इतर राज्यातून दुसऱ्या राज्यात केलेला व्यापार तोही एक ते ठिकाणही आपलं बाजाराचं असतं. तसेच काळानुसार बाजारामध्ये काय सांगता येईल की अल्प काळामध्ये केलेला बाजार. अल्प काळामध्ये आपण कुठला बाजार करतो की आठवडे बाजार असतो की बाबा जे उत्पादन आहे ते थोड्या काळापुरतच टिकून राहणारा आहे आणि ते आपल्याला पुरवायचं आहे म्हणून मग जो काही आठवडे बाजार असतो त्या जो अल्प काळामध्ये किंवा आठवड्याच्या ह्याच्यामध्ये असतो तो म्हणजे आपला आठवडे बाजार किंवा अल्प काळातील बाजार असतो. तसेच
म्हणजेच की कसं दीर्घकाळ बाजार म्हटलं तर तो आपल्याला 5 वर्षापर्यंतचा असेल, की जो व्यापारांमध्ये केला जाणारा बाजार हा 5 वर्ष दीर्घकाळाचा बाजार असतो. व अतिकाळ म्हणजे काय? की अतिकाळ म्हणजे की एक आपण ठरवून दिलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असते. त्याच्यामध्येही आपली 5 वर्षापेक्षा किंवा जास्त अंतिम काळापर्यंत टिकून राहणारा ती बाजारपेठ असते. ओके. तसेच स्पर्धा. स्पर्धा म्हटलं की त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा येतं. पूर्ण स्पर्धेमध्ये मागणीची पूर्ण स्पर्धा किंवा अपूर्ण स्पर्धा. त्याच्यामध्ये येईल की मक्तेदारी, अल्प अधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा. मक्तेदारीमध्ये काय येईल की तुमचा एकच विक्रेता असतो आणि ग्राहक हे असंख्य असतात. हे त्याच्यामध्ये एकच विक्रेता असतो, पर्यायी वस्तूंचा अभाव असतो की तिथे बाबा एकच विक्रेता असतो आणि एकच वस्तू असते, तिथे पर्यायी नसतं. त्या बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्यासाठी निर्बंध असतात, बंधने असतात. बाजारपेठेवरती पूर्ण नियंत्रण हे एकाच व्यक्तीचं असतं. तिथे किंमत ही निश्चित केलेली असते, किमतीमध्ये फरक नसतो आणि मूल्यामध्येही भेद नसतो किंवा फरक नसतो. तसेच खाजगी प्रकार बघितला तर त्याच्यामध्ये काय असतं खाजगी प्रकारामध्ये की खाजगीमध्ये सार्वजनिक असंख्य ग्राहक असतात. एकच विक्रेता आणि असंख्य ग्राहक त्याच्यामध्ये आपण दाखवलं की बाबा मक्तेदारी ही एकाचीच असते. तर आपण उदाहरणार्थ काय घेऊ शकतो की खाजगी मालकीची बाजारपेठ असेल, सार्वजनिक असते, कायदेशीर मालमत्ता असेल की बाबा सार्वजनिक म्हटलं तर रेल्वे वगैरे असतात की त्याच्यावरती फक्त सरकारचंच नियंत्रण असतं. खाजगी म्हटलं की आपली स्वतःची कंपनी असते. तेव्हा तो मालकच तिथे तो म्हणेल तसंच चालतं की स्वतःचं जे असेल ते म्हणजे आपलं मक्तेदारीयुक्त स्पर्धा. आता अल्प अधिकारी म्हणजे अशी बाजारपेठ की त्यामध्ये एकजिन्सी वस्तूंचा उत्पादन करतात की निरंतर उत्पादन असतं. तसेच आहे की मक्तेदारीयुक्त स्पर्धा. पर्यायी वस्तूंना तिथे वाव असतो, पर्यायी वस्तू तिथे उत्पादित केलेल्या असतात. नेक्स्ट चॅप्टर आपण पाहणार आहोत की निर्देशांक. निर्देशांक म्हणजे आता मी थोडक्यात सगळे चॅप्टर एक्सप्लेन करत जाईल. बाबा जस्ट त्यांची कन्सेप्ट तुमच्या लक्षामध्ये आली पाहिजे. निर्देशांक म्हणजे काय की ठराविक कालावधीमध्ये किंमत पातळी मोजण्याचे एक साधन होय किंवा उदाहरणार्थ की आपले 2 वर्ष आहेत, मागील वर्ष आणि मूळ वर्ष यांच्यामधील जो आपल्याला संख्याशास्त्रीय संबंध मोजला जातो तो म्हणजे निर्देशांकाच्या आधारे मोजला जातो. निर्देशांक हा निवडलेल्या वर्षातील तुलना व मूळ वर्षाशी केलेली जाते. त्यावेळेस ते निर्देशांक काढला जातो. निर्देशांकाचे पण काही प्रकार आहेत. एकतर किंमत निर्देशांक आहे, संख्यात्मक निर्देशांक आहे आणि मूल्य निर्देशांक आहे. निर्देशांक हा अर्थव्यवस्थेमध्ये एक महत्वाचा भाग आहे. ज्यावेळेस आपण अर्थव्यवस्था पाहत असतो किंवा राष्ट्रीय उत्पन्न पाहत असतो, लोकसंख्या पाहत असतो, दारिद्र्य पाहत असतो, यांची जेव्हा आपण रेंज पाहिली जाते तेव्हा ती रेंज ही आपल्याला निर्देशांकामध्येच मोजावी लागते आणि निर्देशांकामध्येच ती मोजली जाते. ओके. त्याच्यामध्ये आपलं काय येईल की ग्राहकाची किंमत निर्देशांक येऊ शकतो, मानवी संसाधनाची निर्देशांक येऊ शकतो, सेवा निर्मितीचा निर्देशांक येऊ शकतो, आयात निर्यात ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस तो निर्देशांक येऊ शकतो. म्हणजेच की निर्देशांक म्हणजे काय की 2 घटकांमधील ज्यावेळेस आपण तुलना करत असतो ती तुलना ही एका संख्याशास्त्राच्या आधारे केली जाते आणि ते संख्याशास्त्र म्हणजे आपलं निर्देशांक होय. नेक्स्ट आहे की आपलं राष्ट्रीय उत्पन्न. देशाची अर्थव्यवस्था ही राष्ट्रीय उत्पन्नावरती डिपेंड असते किंवा राष्ट्रीय उत्पन्नावरती आपण कुठल्या याच्यामध्ये बसतो की अल्प विकसित मध्ये बसतो, विकसित मध्ये बसतो की विकसनशील मध्ये बसतो. सध्या आपण विकसनशील मध्ये आहोत. आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला प्रथम स्थूल देशांतर्गत उत्पादन लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, त्यानंतर एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न काय आणि राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. आता स्थूल देशांतर्गत म्हणजे आपली भारताची अर्थव्यवस्था ही जीडीपी वरती असते. म्हणजे जीडीपी म्हणजे काय तर स्थूल देशांतर्गत उत्पादन. जेव्हा एका देशामध्ये किंवा देशामध्ये भौगोलिक क्षेत्रात तयार होणाऱ्या सर्व वस्तूंची अंतिम बाजार मूल्य म्हणजे की जेणेकरून आता भारतात आहे, भारतामध्ये जेवढ्या काही वस्तू तयार होतील ते आता भारतामध्ये इतर दुसऱ्या देशांची सुद्धा की बाबा कंपन्या आहेत आणि तेही इथे की त्यांच्या वस्तू तयार केल्या जातात. मग त्याही वस्तू इथे समाविष्ट कराव्या लागतात आणि त्याही वस्तूंचे एकूण बाजारी मूल्य म्हणजे काय आहे की स्थूल देशांतर्गत उत्पादन. तर निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय तर जे स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे त्यातून घसारा वजा करणं म्हणजेच काय असतं की निव्वळ देशांतर्गत उत्पन्न. घसारा म्हणजे काय ज्यावेळेस आपण औद्योगिकरण करतो, ज्यावेळेस भांडवलाची तिथे गरज असते
आणि ज्या भांडवलाची झीज झालेली असते त्यावेळेस ती झीज असते तो म्हणजे घसारा असतो आणि त्या झीजवर झालेलं जेवढा खर्च आहे तो वजा करणं म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादनातून ज्यावेळेस आपण निव्वळ देशांतर्गत उत्पादन वजा करतो त्यावेळेस आपल्याला घसारा वजा करतो त्यावेळेस आपल्याला निव्वळ देशांतर्गत उत्पन्न मिळत असतं. आता जीएनपी म्हणजे काय? एकूण राष्ट्रीय उत्पन्न. एकूण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एखाद्या देशात आर्थिक क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू व सेवांचे एकूण मूल्य. आर्थिक क्षेत्रामध्ये काय की बाबा आपण बनवतोच आहे आणि आपल्या काही उद्योजकांनी इतर देशांमध्ये ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तूंचे सुद्धा अंतिम बाजार मूल्य किंवा सेवांचे सुद्धा मूल्य याच्यामध्ये एकत्र केले जाते त्यावेळेस त्याला आपण एकूण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटलं जातं. आणि एक निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर जीएनपी वजा घसारा म्हणजेच की जे आपलं एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यातून जर आपला घसारा वजा केलं तर जे येणारं उत्पन्न आहे ते आपलं राष्ट्रीय उत्पन्न असणार आहे. म्हणजेच की एका वर्षामध्ये देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन म्हणजे आपलं राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न हे आपल्या देशाच्या विकासासाठी फार महत्वाचं असतं किंवा देशाची रेंज किंवा आपली अर्थव्यवस्थेची रेंज ही राष्ट्रीय उत्पन्नानुसार आपली ठरत असते की या कुठल्या देशाचं किती राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा ते किती प्रगतशील आहे त्याच्यावरनं आपला देश कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो हे आपल्याला तिथे समजत असतं. आपला नेक्स्ट चॅप्टरचं सांगाल की भारतीय सार्वजनिक वित्त व्यवहार म्हटलं की तिथे खर्च आणि उत्पन्न आलं किंवा किंमत आली. सार्वजनिक सांगायचं म्हणलं की सार्वजनिक म्हणजे की सर्व मिळून जेव्हा एखाद्या वस्तूचा किंवा सेवेचा उपभोग घेतो त्यावेळेस तिथं सार्वजनिक वित्त व्यवहार आहे असं समजलं जातं. सार्वजनिक वित्त व्यवहाराचे काही प्रकार पडतात. एक तर सार्वजनिक खर्च आहे, सार्वजनिक उत्पन्न आहे, सार्वजनिक कर्ज आहे, राज्य वित्तीय धोरण आहेत आणि वित्तीय प्रशासन आहे. सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे शासनाच्या, केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या आणि स्थानिक संस्था यांच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वांचा अभ्यास तिथे केला जातो. ते सार्वजनिक वित्त व्यवहार असं म्हणतात. बाबा सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये पूर्ण देशातल्या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि ज्या स्थानिक संस्था आहेत यांच्या उत्पन्न आणि खर्चाचा अभ्यास केला जातो. सार्वजनिक खर्चामध्ये महसुलाचा खर्च म्हटलं की आपल्याला तिथे एकूण गुंतवणूक आली, एकूण खर्च आला की आपण कुठल्या सेवांवरती खर्च करतोय, कुठल्या आपण मोठमोठ्या गुंतवणुकी करतोय त्यावर केला जाणारा खर्च म्हणजे हा महसुली खर्च असतो. सार्वजनिक खर्चामध्ये भांडवली खर्च असतो की बाबा औद्योगिकरणासाठी आपण मोठमोठे भांडवल घेत असतो, त्याचा उपयोग करत असतो. त्यासाठी जी आपण गुंतवणूक करतो किंवा कर्ज घेतो त्यावरती केला जाणारा खर्च म्हणजे सार्वजनिक खर्चामध्ये मोडला जातो. तसेच आपलं विकासात्मक खर्च म्हणजे काय की देशाची आर्थिक विकास आणि वृद्धी ही कुठल्या घटकांवर अवलंबून आहे त्यासाठी आपण केलेला खर्च हा सार्वजनिक विकासोत्तर खर्चामध्ये केला जातो. तसेच आता सार्वजनिक उत्पन्न आपण सार्वजनिक खर्च कशावर करतो ते पाहिलं. सार्वजनिक उत्पन्न म्हटलं तर आपण उत्पन्न कशापासून मिळू शकतं की आपल्याला कर आहे तर एक उत्पन्न. कर मध्ये आपण प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर पाहतो. एकतर प्रमाणशील कर आहे, प्रगतशील कर आहे आणि अप्रगतशील कर आहे. तसेच अप्रत्यक्ष कर म्हणजेच आपण वस्तूंवरती जो जीएसटी किंवा टॅक्स लादला जातो त्यापासून मिळणारं उत्पन्न हे आपलं सार्वजनिक उत्पन्नाद्वारे मोजलं जातं किंवा त्याच्यात ते काउंट केलं जातं. प्रत्यक्ष कर म्हणजे प्रमाणशीर कर. त्यावेळेस आपण प्रत्यक्ष कर म्हणजे आपण प्रत्यक्ष वस्तूंवरती जो आपण कर लावतो तो म्हणजे आपला अप्रत्यक्ष कर असतो. आणि जो आपण प्रत्यक्ष भरतो जो म्हणजे समजा की आपण ज्या वस्तूंचा उपभोग घेतो आणि त्या वस्तूंवरती सरकार कर लावते तो कर म्हणजे हा प्रमाणशील कर असतो आणि तो आपल्याला भरावाच लागतो. नंतर सार्वजनिक कर्जामध्ये पाहिलं म्हटलं तर सार्वजनिक कर्ज देऊनही आपण अंतर्गत कर्ज दिले जातात आणि बाह्य कर्जही दिले जातात. अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज. नेक्स्ट आहे की राज्य वित्तीय धोरण म्हणजेच काय की सार्वजनिक खर्च, सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक
कर्ज या बाबतीत जी धोरणं सरकार ठरवतं ते सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये मोजले जातात. आणि वित्तीय प्रशासनामध्ये पाहिलं तर शासकीय अंदाजपत्रक असतात आपले, उत्पन्न आणि खर्चांचा जिथे मेळ घातला जातो आणि एकूण वृद्धीसाठी आपण किंवा एकूण विकासासाठी आपण जी धोरणे आखत जातो त्याचा अभ्यास सुद्धा सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केला जातो. आता आपलं सेकंड लास्ट चॅप्टर आहे की नाणे बाजार. नाणे बाजार आणि भांडवल बाजार. नाणे बाजार म्हणजे काय आणि भांडवल बाजार म्हणजे काय? की मी एवढं सांगेल की नाणे बाजारामध्ये आपल्याला ज्या वेळेस आपण अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा केला जातो त्यावेळेस आपण नाणे बाजारामध्ये मोजलो जातो. आणि भांडवली बाजारामध्ये आपल्याला नक्कीच ही मोठ्या प्रमाणात किंवा दीर्घ मुदतीची कर्ज जेव्हा पुरवली जातात त्यावेळेस आपण ती भांडवली बाजारामध्ये मोजली जातात. आता ही कर्ज आपल्याला कोण देतं? रिझर्व्ह बँकेच्या थ्रू आपण ही कर्ज घेत असतो. त्यामुळे काय झालं, नाणे बाजारामध्ये संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र आहे. एकतर भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तीय गृह. व असंघटित मध्ये काय येईल की स्थानिक बँकर्स येतील, सावकार येतील की जेणेकरून आपल्याला सावकार म्हटलं की आपण खेड्याच्या ठिकाणी पाहिलं की सावकाराकडे आपण काहीतरी घाण ठेवतो आणि त्या बाबतीत आपण जे कर्ज घेतो ते आपल्याला असंघटित क्षेत्रामध्ये येईल. ज्या ठिकाणी म्हणजे इथे अल्प मुदतीसाठी कर्ज बँकांकडून घेतली जातात ती आपल्याला नाणे बाजारामध्ये काउंट केली जातात. आणि भांडवली बाजार म्हणजे मोठमोठ्या उद्योगांसाठी जेव्हा भांडवलासाठी आपण कर्ज घेत असतो ती आपली भांडवली बाजारामध्ये काउंट केली जातात. आपला शेवटचा चॅप्टर आहे विदेशी व्यापार. विदेशी व्यापार ज्यावेळेस देशाचा विदेशी व्यापार हा स्ट्रॉंग असतो किंवा विदेशी व्यापारातील निर्यात व्यापार हा जेवढा स्ट्रॉंग असतो तेवढी अर्थव्यवस्था त्या देशाची स्ट्रॉंग असते. विदेशी व्यापार म्हणजे काय? विदेशी व्यापारामध्ये एक अंतर्गत व्यापार, देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार. देशांतर्गत व्यापार म्हणजे काय? तर दोन राष्ट्रांमध्ये जेव्हा आपण व्यापार करतो तो म्हणजे देशांतर्गत व्यापार. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे जेव्हा आपण इतर राष्ट्रांबरोबर किंवा इतर देशांबरोबर जो व्यापार केला जातो त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हटलं जातं. व्यापारामध्ये सुद्धा आपल्या एक आयात व्यापार आहे, निर्यात व्यापार आहे आणि पुनर्निर्यात व्यापार आहे. आयात व्यापारामध्ये काय होते? इतर देशांकडून आयात केली जाणारी इतर देशांकडून आपण जेव्हा आयात करतो एखादी वस्तू त्यावेळेस त्या व्यापाराला आयात व्यापार म्हणायचं. आणि निर्यात व्यापार म्हणजे आपल्या देशातून इतर देशांना आपण जेव्हा एखादी वस्तू निर्यात करतो त्यावेळेस आपण त्या व्यापाराला निर्यात व्यापार असं म्हणायचं. आणि पुनर्निर्यात व्यापार म्हणजे काय? की बाबा एका व्यापाराकडून कच्च्या मालाची आयात करणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं आणि निर्माण झालेली वस्तू ही इतर देशांना वितरित करणं हे झालं आपले पुनर्निर्यात व्यापार. आता या व्यापारामध्ये आपल्याला व्यवहार तोल आणि व्यापार तोल पाहायचा आहे. व्यवहार तोल आणि व्यापार तोल. व्यापार तोला म्हणजे अनुकूल व्यापार तोल आणि प्रतिकूल व्यापार तोल आहेत. अनुकूल व्यापार तोल म्हणजे काय? की जेव्हा आपली आयात कमी आणि निर्यात जास्त असेल त्यावेळेस आपला तो प्रतिकूल व्यापार तोल असं समजलं जातं. आणि जेव्हा आपली निर्यात कमी आणि आयातच जास्त असेल त्यावेळेस तो आपला व्यापार हा अनुकूल व्यापार असं समजलं जातं. आतापर्यंत आपण पूर्ण चॅप्टरचा आढावा घेतलेला आहे. आणि आता 12वीच्या परीक्षांमध्ये तुमचा बोर्डाचा पेपर पॅटर्न कसा असणार आहे ते पाहूया. बोर्डाचा तुम्हाला 80 मार्काची ही बोर्डाची एक्झाम असणार आहे आणि 20 मार्काची ही एक्झाम आपल्या कॉलेजकडनं असणार आहे. आणि कॉलेजकडनं जी एक्झाम होणार आहे 20 मार्काची ती आपल्या बोर्डाच्या परीक्षेच्या आधीच होणार आहे आणि ती तुम्हाला देणं कंपल्सरी आहे. आता जर पाहिलं तर बोर्डाची पेपर पॅटर्न कसा आहे? प्रश्न पहिला हा तुम्हाला 20 मार्कांवरती आहे. तो असा असेल की बाबा त्याच्यामध्ये योग्य पर्याय निवडा हे असेल, सहसंबंध ओळखा हे असेल किंवा सहसंबंध पूर्ण करा, आर्थिक पारिभाषिक शब्द असतील, विसंगत शब्द ओळखा, खालील विधाने पूर्ण करा, चुकीची जोडी निवडा, विधाने व तर्क प्रश्न असतील, तसेच योग्य जोडीचा पर्याय ओळखा. याच्यामध्ये तुम्हाला एकूण 20 मार्क असतील आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला एक प्रश्न असेल, एक गुण असेल. याच्यामध्ये तुम्हाला हा ऑब्जेक्टिव्ह आहे. ज्यावेळेस तुम्ही या अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहे त्यावेळेस तुम्हाला पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करावा लागेल. ज्यावेळेस तुम्ही प्रकरण स्वतः पुस्तकातलं वाचून ती कन्सेप्ट लक्षात घ्याल त्यावेळेसच तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आणि कन्सेप्ट ह्या लक्षात येणार आहे. आणि
त्याच्यावरती तुम्हाला कुठलाही जरी प्रश्न पडला तरी तो तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. अर्थशास्त्र हा विषय असा आहे की जो आपल्याला पाठांतर करून येत नाही. की बाबा तुम्ही समजाल की बाबा गाईड आहे, रिलायबल आहे की आपण ते वाचून आपण तो अभ्यास करू शकतो. नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पाठ्यपुस्तकांचाच अभ्यास करावा लागतो आणि पाठ्यपुस्तकांमध्येच प्रत्येक मुद्द्याची कन्सेप्ट ही क्लिअर केलेली असते आणि ज्या वेळेस तुम्ही ते वाचता, ज्यावेळेस तुम्ही ती कन्सेप्ट लक्षात घेता, त्यावेळेसच तुम्हाला या प्रश्नांचे कुठल्याही प्रश्नांचं उत्तर देता येतं किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचंही तुम्हाला तिथे पटकन उत्तर लक्षात येतं. दुसरा आहे तुमचा प्रश्न की बाबा खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखा किंवा संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा आणि ब आहे फरक स्पष्ट करा. अ आणि ब असे 2 येतील. तुम्हाला अ मध्ये 2 सोडवायचे आहेत, 3 सोडवायचे आहेत आणि ब मध्ये तुम्हाला 5 पैकी पण 3 सोडवायचे आहेत. त्यावेळेस तुम्ही संकल्पना उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखा. की तुम्हाला बाबा उदाहरण दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ती संकल्पना ओळखायची असते. मग ही संकल्पना काही विद्यार्थ्यांना फार जड जाते किंवा पटकन लक्षात राहत नाही. की जसं की आपण बघा आपल्याला 5वी-6वी मध्ये व्याकरण होतं आणि व्याकरणामध्ये आपल्याला सांगायचं की कर्म ओळखा, क्रियापद ओळखा. मग आपण ते ज्या प्रकारे आपण कर्म आणि क्रियापद ओळखायचं त्याच प्रकारे आपल्याला इथे संकल्पना ओळखायची आहे. उदाहरणार्थ की अं, की मी केलेला अभ्यास समजा मी पीएचडीचा अभ्यास केलेला आहे की भारतातील अन्न सुरक्षा योजनेचा अभ्यास करणे विशेष महाराष्ट्राचा अभ्यास. या उदाहरणामध्ये काय संकल्पना असेल की बाबा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला आहे की का की पूर्ण भारताचा केलाय का नाही. भारताचा नसून तो फक्त महाराष्ट्र राज्यापुरताच केलेला अभ्यास आहे. म्हणजे इथं काही सूक्ष्म अर्थशास्त्र येईल की ज्यावेळेस पूर्ण समुच्चयाचा अभ्यास न करता एका वैयक्तिक घटकाचा अभ्यास करतो त्यावेळेस तो सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यासाचा असतो. म्हणजे ती बाबा त्या उदाहरणामध्ये संकल्पना काय आहे ती संकल्पना ओळखायची आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचं की बाबा आता सांगितलं की हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आहे किंवा जंगलाचा अभ्यास न करता रमेशने एका चिक्कूच्या झाडाचा अभ्यास केला. बागेतील एका चिक्कूच्या झाडाचा अभ्यास केला. मग चिक्कूच्या एका झाडाचा अभ्यास केला म्हणजे आता बागेमध्ये असंख्य झाडं आहेत परंतु त्याने चिक्कूच्या झाडाचा अभ्यास केला. म्हणजे तिथं काय झालं की संकल्पना इथं तुमची काय आली की सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजेच की आता तुम्हाला याचं उदाहरण कसं द्यायचंय की बाबा रमेशने बागेतील झाडांपैकी एका चिक्कूच्या झाडाचा अभ्यास केला. मग उदाहरणातील संकल्पना काय की सूक्ष्म अर्थशास्त्र. मग सूक्ष्म अर्थशास्त्र असं सांगतं की एकूण घटकांचा अभ्यास न करता वैयक्तिक घटकांचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा सूक्ष्म अर्थशास्त्र असतं. आणि उदाहरणामध्ये रमेशने पूर्ण बागेतील झाडांचा अभ्यास न करता फक्त चिक्कूच्या झाडांचा अभ्यास केला म्हणून इथे हे उदाहरण स्पष्ट होतं किंवा हे उदाहरणाची इथे संकल्पना स्पष्ट होते. ओके. मग इथे तुम्हाला 5 पैकी 3 सांगितलं. इथे तुम्ही परफेक्ट 3 सांगू शकता किंवा इथे तुम्ही वेळ असेल तर तुम्ही 4ही लिहू शकता. जर तुमचं एखादं चुकलं तर तुम्हाला पुढे तिथे मार्क्स मिळाले जातील. आता फरक स्पष्ट करा. इथे फरक स्पष्ट करामध्ये पण तुम्हाला 5 पैकी 3 द्यायचे. प्रत्येकी प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. ज्यावेळेस तुम्ही 3 फरक लिहाल त्यावेळेस तुम्हाला 6 मार्क्स मिळतील. मग आता फरक
रेंज प्रॉब्लेम झाला का मॅडम? हा चव्हाण सर. हो सर. हा बरं बरं 2 मिनिटं फक्त. चालतंय चालतंय. हे युट्यूबला कळू शकतो. कोण गेले कुठं? हा सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या एक गोष्ट, नेटचा प्रॉब्लेम आल्यामुळे 1-2 मिनिटांसाठी तुम्हाला व्यत्यय आलेला आहे. असेच कनेक्टेड लेट होऊ नका. सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती करण्यात येत आहे. नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे आपल्याला थोडासा इथे व्यत्यय निर्माण झालेला आहे. मॅडम जॉईन झालेल्या आहेत. मॅडम सुरू करतील आता. थँक्यू. हा, मुलांना मी पेपर पॅटर्न सांगत होते की बाबा पहिला प्रश्न कसा असेल, किती मार्कांचा असेल, दुसरा प्रश्न हा 12 मार्कांचा असेल, तिसरा प्रश्न हा तुमचा तोही 12 मार्कांचा असेल. प्रश्नांची उत्तरे द्या. बाबा उत्तरांचं कसं 12 मार्कांसाठी प्रश्न आहे आणि उत्तरं कशी द्यायची ती तुम्हाला 5 पैकी सांगितलेली आहेत आणि त्यापैकी 3 प्रत्येकी प्रश्नाला 4-4 मार्क्स आहेत. तर मग इथे तुम्हाला भरपूर लिहिणं गरजेचं नाही की बाबा तुम्हाला कारणे द्या सांगितलंय बाबा किंवा महत्व द्या सांगितलं असेल तर सूक्ष्म अर्थ म्हणजे काय त्याची व्याख्या द्यावी आणि त्याची कारणे स्पष्ट करावी. चौथ्या प्रश्नापर्यंत आलो होतो की खालील विधानाशी तुम्ही सहमत आहात की नाही. हाही प्रश्न तुम्हाला 12 मार्कांचा आहे आणि प्रत्येकी तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील आणि 5 पैकी तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 4 गुण असतील. तर हा प्रश्न कसा सोडवायचा की बाबा सहमत आहात की नाही. तुम्हाला ते वाक्य कसं वाटते की सहमत आहात तर तुम्ही तिथे सहमत लिहायचं आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. इथे तुम्हाला 3 लिहायचे आहेत आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अजून एक एक्स्ट्रा लिहू शकता. 5वा प्रश्न आहे तुमचा खालील तक्ता किंवा आकृती किंवा उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तिथे तो प्रश्न तुम्हाला 8 मार्कांचा असेल आणि तुम्हाला तिथे 8 मार्कांचा प्रश्न असेल आणि 3 पैकी तुम्हाला 2च प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला बोर्डामध्ये 6वा प्रश्न असेल तुमचा सविस्तर उत्तरे लिहा. तिथे तुम्हाला तो प्रश्न तुमचा 16 मार्कांचा आहे आणि तिथे तुम्हाला 3 प्रश्न दिले जातील आणि त्यापैकी तुम्हाला 2च प्रश्न सोडवायचे आहेत. इथे थोडी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल की बाबा सविस्तर उत्तर लिहा म्हटल्यावरती तुम्हाला इथे आणि व्याख्येनुसार तुम्हाला ते प्रकार स्पष्ट करावे लागतील किंवा कारणे द्या म्हटलं तर कारणे द्यावे लागतील, द्या म्हटलं तर महत्व द्यावे लागतील आणि असा डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा प्रश्न हा तुम्हाला व्यवस्थित मुद्देसूद सोडवावा लागेल. इथे तुम्हाला मार्क्स 20 मार्क हे तुम्हाला पैकीच्या पैकी पडलेच पाहिजे का तर इथे ऑब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे इथे तुमचा मार्क्स जाता कामा
काय दिली आहे हे लक्षात येईल आणि तिथे तुमचे मार्क्स कमी होणार नाहीत, तिथे तुम्हाला मार्क्स मिळून जातील. फरक स्पष्ट करा तर खूपच सोपं आहे. तुम्ही फरक स्पष्ट करा सोडवत आलेला आहात, तुम्हाला फरक कसा स्पष्ट करायचा हेही माहित आहे. परंतु हा फरक स्पष्ट करताना मुद्देसूद जर केला तर साहजिकच तिथे तुम्हाला छान मार्क्स मिळतील आणि तिथे तुमचे मार्क्स कमी होणार नाहीत. आणि हे ऑब्जेक्टिव्ह मार्क्स जे तुमचे आहेत ते तुम्हाला तेवढेच्या तेवढे मिळतील आणि तुम्हाला तुमचे तिथे मार्क्स कमी होणार नाही. आणि राहिला आता तुमची की उपाययोजनावरती जी 20 मार्कांची टेस्ट आहे ती तुमचं कॉलेज घेणार आहे. तिथे तुम्हाला 20 मार्क आहेत. तुम्हाला तिथे प्रश्नांचं स्वरूप कसं असेल की बाबा योग्य पर्याय निवडा. तिथे तुम्हाला 4 सेकंडचा सर्च जोडा. तिथे तुम्हाला मार्क्स असतील. प्लस तुमचा सहसंबंध पूर्ण करा जसं सांगितलं. म्हणजे की तुमची ही 20 मार्काची टेस्ट ही पूर्ण ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जो आपला बोर्डाच्या पेपरमध्ये पहिला प्रश्न येणार आहे 20 मार्कांचा त्यानुसारच हा आपली उपाययोजनावरती कॉलेजची टेस्ट तुमची असणार आहे. तरी सुद्धा कोणाला काही शंका असतील तर विचाराव्यात आणि तुम्ही खूप खूप अभ्यास करा. लॉकडाऊन मध्ये तुम्हाला परीक्षा ह्याच आहेत. तुम्हाला फक्त आता वेळ भरपूर आहे तुमच्याकडे. तुम्ही भरपूर वेळेनुसार टाइम टेबल करून तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि तुमचं 12वीच्या मार्कांवरती पुढचं करिअर डिपेंड आहे की बाबा तुम्हाला जे करिअरमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे बाबा जे तुम्हाला क्षेत्र निवडायचं आहे त्याच्या आधी ते आधी फिक्स करा आणि त्याच्यानुसार तुम्ही जा. त्याच्यानुसार तुम्ही 12वीचा अभ्यास करा. 12वीच्या मार्कांवरती तुमचे पुढील क्षेत्र तुम्हाला धन्यवाद मॅडम. सर्व विद्यार्थ्यांना एक मी नम्रपणे सांगू इच्छिते की आपण आज पाहतो वर्षभर जे पुस्तक तयार करायला कालावधी लागलेला आहे. वर्षभर आपण जो अभ्यासक्रम शिकणार आहोत तो पूर्ण अभ्यासक्रम मॅडमनी 1 तासामध्ये आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी प्रकरण 1 पासून म्हणजे सूक्ष्मलक्षी, अंशलक्षी, अर्थशास्त्रापासून व्यवहार तोलापर्यंत मॅडमने आपल्याला इतकं सुंदर कमी वेळामध्ये कन्सेप्ट क्लिअर करण्याचं अतिशय सुंदर काम केलेलं आहे. आणि त्यात त्यांचं एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे मॅडमने आपल्याला आता बुलेट ट्रेनचे एक्झाम्पल देऊन त्याची उपयोगिता त्याची आपल्याला स्पष्ट करून दिलेली आहे. त्याचबरोबर मास्कच्या उदाहरणाद्वारे त्यांनी मागणीचं उदाहरण उत्तम प्रकारे स्पष्ट करून दिलेलं आहे. म्हणजे एका तासामध्ये वर्षभराचा अभ्यासक्रम मुलांपर्यंत पोहोचवणं ही अतिशय अवघड कामगिरी मॅडमनी या 1 तासामध्ये त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचा आराखडा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असताना मध्येच आपल्याला नेटच्या कनेक्शनमुळे थोडासा व्यत्यय निर्माण झाला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. आणि जे काही मॅडमने आपल्याला 1 तासामध्ये पूर्ण 10 प्रकरणांचा थोडक्यात अभ्यास, संकल्पना स्पष्ट करा, संकल्पना ओळखा, हे जे काही सांगण्याचा त्यांनी अटोकाट प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल श्री म्हासकन ज्युनियर कॉलेजच्या वतीने मॅडमचं मी धन्यवाद मानते. आणि काही कोणाच्या शंका असतील विद्यार्थ्यांच्या तर आपला ज्याला बोलायचं त्यांनी पहिल्यांदा हात वरती करा, हँड रेज करा चॅट बॉक्स मध्ये जाऊन आणि किंवा तुमचा माईक अनम्यूट करून बोलू शकता. जर काही प्रश्न नसतील तर आपल्याला पुढच्या कार्यक्रमाकडे जायला. जर कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण आभार प्रदर्शनाचं काम आपण करणार आहोत. जरी प्रत्येक धड्याला आपण 10 मिनिटं दिले तरी कमीत कमी 1 तास 1.5 तास लागतो. पण 10 प्रकरणांचा 1 तासामध्ये आणि पुन्हा प्रश्नपत्रिकांचा आणि पुन्हा वेगवेगळी उदाहरणं देऊन हा प्रयत्न खूप सुंदर केलेला मॅडमनी मुलांपर्यंत पोहोचलेला असेलच नक्कीच. काही शंका असतील तर पुन्हा आपल्या वर्ग शिक्षकांशी, विषय शिक्षकांशी किंवा माझ्याशी व्हॉट्सअपद्वारे तुमच्या शंका पाठवा. त्याचं निरसन नक्कीच आपण मॅडमकडनं करून घेऊ. यानंतर माननीय विभाग प्रमुख कला शाखेचे माननीय विभाग प्रमुख माननीय चव्हाण सरांना नम्र विनंती आहे की आपण आजच्या व्याख्यानमालेचं आभार प्रदर्शन करावे. कला विभागाचे विभाग प्रमुख माननीय चव्हाण सर. मॅडम सर बोला. मुलांच्या काय समस्या असतील त्याला किती मिनिट 2 मिनिट द्या की. मुलांचा एकही आता हातवरती नाहीयेत. मग ती थांबण्यामध्ये काय होतं लिंकचा पुन्हा प्रॉब्लेम येतोय. हा का मुलांना आपण
माध्यम दिलेलं आहे. व्हॉट्सअपद्वारे मुलं विचारतील शंका आपल्या ग्रुपला आणि चालतंय, त्या त्यांचं करू निराकरण. बरं. थँक्यू सर. करू का सुरुवात मग? हो सर, करा सर. बर. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे महासकान ज्युनियर कॉलेज आकुर्डी या विद्यालयाचे प्राचार्य लाडके सर, उपप्राचार्य लायकर सर याच्या संकल्पनेतून साकार झालेली महासकांत वेबिनार सिरीज, या वेबिनार सिरीजचं तिसरं पुष्प आज डॉक्टर जया डावारे, संत तुकाराम प्रसारक मंडळाचे महाविद्यालय वडगाव मावळ यांनी या ठिकाणी तिसरे पुष्प गुंफलेले आहे. प्राचार्य लाडके सर आणि उपप्राचार्य गायकर सर यांनी शाळा बंद, शिक्षण चालू, यातून मुलांचं शिक्षणही चालू राहिलं पाहिजे आणि मुलांचं शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे, यातून त्या ठिकाणी महासकांत वेबिनार सिरीज आयोजित केली आणि त्यातून त्यांना विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शैक्षणिक प्रगतीच्या दिशेने कसं घेऊन जाता येईल या दृष्टिकोनातून चालू केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आणि त्यांनी चालू केलेल्या उपक्रमाबद्दल आणि त्याचबरोबर या वेबिनारला उपस्थित राहिल्याबद्दल प्राचार्य लाडके सर, उपप्राचार्य गायकर सर यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर जया डावारे, संत तुकाराम प्रसारक मंडळाचे महाविद्यालय वडगाव मावळ यांनी अर्थशास्त्र विषयाचं बहुमोल असं मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना केलं की अर्थशास्त्र हा विषय जीवनाशी कसा निगडीत आहे हे त्या ठिकाणी पटवून देऊन विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये त्या ठिकाणी कशा प्रकारे वाढ होईल यासाठी त्यांनी बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं दिसून येते. त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, मागणी, त्याचबरोबर स्पर्धा या अर्थशास्त्रामध्ये असणाऱ्या संकल्पनांचा देखील त्यांनी सविस्तर असा आढावा घेतला. तसेच अभ्यासक्रमाचा पूर्ण आढावा घेत असताना बदलत्या अभ्यासक्रमाचा आढावा घेतला. तसेच बदललेल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूपही त्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर मांडलं. त्यामध्ये कोणत्या प्रश्नांना कशा पद्धतीने महत्त्व दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यामध्ये श्रीमती जाधव मॅडम यांनी या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात कला वाणिज्य विभागातील विद्यार्थी संख्या, कला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांच्या एकूणच प्रगतीचा आढावा त्यांनी प्रास्ताविकामध्ये घेतला. त्याबद्दल त्यांचेही विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख डॉक्टर जया डावारे म्हणजेच पाहुण्यांची ओळख करून देण्यामध्ये पवार मॅडम यांनी त्या ठिकाणी फार मोठं योगदान केलं. त्यांच्या एकूण डावारे मॅडमच्या एकूण शैक्षणिक वाटचाली संदर्भात असणारी माहिती त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली, आमच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवली. त्याबद्दल पवार मॅडम यांचं देखील त्या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचबरोबर हे महासकांत वेबिनार आयोजित करण्यामध्ये विषय शिक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलं. त्यामध्ये बोर्डे सर असतील, लोखंडे सर असतील, मसुरे मॅडम असतील, याशिवाय नखाते मॅडम असतील, सोनवणे सर असतील, या अध्यापकांनी देखील हे वेबिनार आयोजित करण्यामध्ये योगदान दिलं. त्यांचेही मी त्या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर IT विभागामधील तरच जाणारे सागर चाकणकर असतील, काचने मॅडम असतील, पोपळे मॅडम असतील, केदारी मॅडम असतील, बालेराव मॅडम असतील, ओझरडे मॅडम असतील, यांनी या ठिकाणी IT विभागामध्ये असणारे काही अडीअडचणी असतील त्या वेळोवेळी सोडवण्यासाठी वेळ दिला आणि त्यांनी त्या ठिकाणी योगदान दिलं. त्याबद्दल त्यांचंही महाविद्यालयाच्या वतीने मी त्या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर कला वाणिज्य विभागामध्ये असणारे सर्व अध्यापक
यांनी मासकांत वेबिनार सिरीजला उपस्थित राहून पाहुण्यांनी अर्थशास्त्र विषयासंदर्भात त्या ठिकाणी जे काही बहुमोल असं मार्गदर्शन केलं ते त्यांनी ऐकून घेतलं आणि त्यातून अर्थशास्त्र विषयाचा त्या ठिकाणी आपल्याला देखील निश्चितच उपयोग या ठिकाणी होईल. दृष्टिकोनातून उपस्थित सर्व अध्यापक सहकाऱ्यांचे देखील मी आभार मानतो. तसेच कला वाणिज्य विभागातील वेबिनारला उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी देखील शांतपणे त्या ठिकाणी अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करणाऱ्या ज्या धावारे मॅडम यांनी जे काही मार्गदर्शन केलं ते त्यांनी त्या ठिकाणी शांततेने ऐकून घेतलं. अशा पद्धतीने एकूण आजच्या या मासकांत वेबिनार सिरीजचे तिसरं पुष्प त्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचा आणि सहकारी अध्यापकांचा त्या ठिकाणी हातभार लागलेला आहे. यासाठी मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि संयोजकांनी आभार मानण्याची मला जी काही संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि मी या ठिकाणी इथं थांबतो. बाकी पवार मॅडम पुढे तुमचे काय असेल त्या गोष्टी पुढे सुरू करा. धन्यवाद सर. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा सूचना आहे. उद्या आपलं व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प असणार आहे. विषय आहे वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन. उद्या बरोबर 10:30ला YouTube आणि Google Meetला सर्वांनी जॉईन व्हावे. उद्या आपलं शेवटचं वाणिज्य व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प गुंफलं जाणार आहे. बरोबर सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. आणि आता हे आजचं व्याख्यान संपलेलं आहे असं मी जाहीर करते आणि सर्व विद्यार्थ्यांनी आता लिव्ह झालं तरी चालेल. धन्यवाद. थँक्यू. मेसेज काय टाकलं त्यांनी नावच एकाने नाव टाकलं की सगळे नाव टाकलं.